श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोते हो, ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा जिल्ह्याचे सहकार्यवाह श्रीयुत संदीप तथा आशुतोष आठले यांची सौ वैदेही कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. यामध्ये आज आपण जाणून घेणार आहात संघ कार्यपद्धतीतील विविध आयाम याविषयी. तर श्रोते हो, ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. श्रोते हो नमस्कार. सत्संग या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की हे संघ शताब्दी वर्ष आपण साजरं करत आहोत. या निमित्तानं सामान्य माणसांना, सामान्य नागरिकांना संघाच्या कार्यपद्धतीची माहिती व्हावी, संघाविषयीचे जे त्यांच्या मनात प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उकल व्हावी, या हेतूनं आपण या कार्यपद्धतीची माहिती करून देत आहोत. यामध्ये आपण संघाच्या आजवरच्या वाटचालीचा इतिहास पाहिला, त्यानंतर संघाच्या वाटचालीतले विविध टप्पे पाहिले आणि संघ या शब्दाशी निगडीत असा शाखा हा शब्द, या शाखेची कार्यपद्धती यापूर्वी आपण जाणून घेतलीत. आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत संघाच्या विविध विभागांविषयी. आज संघाचा व्याप वाढलेला आहे आणि त्यानुसार हा संपूर्ण व्याप सांभाळण्यासाठी संघाचे विविध विभाग, ज्याला आयाम म्हणतात, ते आयाम केलेले आहेत. तर याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सातारा जिल्हा सहकार्यवाह संदीपजी तथा आशुतोष आठले. संदीपजी नमस्कार. या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आता मी म्हटलं तसं संघाच्या कामाचा व्याप वाढतोय आणि दिवसेंदिवस हा वाढतच चाललेला आहे. देशाबरोबरच परदेशातही संघाच्या शाखांचा विस्तार झालेला आहे. तर हा वाढता विस्तार जो आहे, हे वाढते कार्यकर्ते आहेत, तर त्या कार्यकर्त्यांच्यासाठी काही कार्यपद्धती अशी ठरलेली आहे का, किंवा या कार्यपद्धतीचे काही विभाग असे ठरवून दिलेले आहेत का? संघाच्या स्थापनेनंतर पहिल्या 15 वर्षामध्ये, म्हणजे संघाचे संस्थापक पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्या निधनापर्यंत संघाचं काम संपूर्ण भारताच्या सर्व राज्यांमध्ये पोचलेलं होतं. हे काम जरी राज्यांपर्यंत पोचलं असलं तरी पुढचा जिल्हा, तालुका आणि ग्राम पातळीपर्यंत ते काम पोचलेलं नव्हतं. त्या काळामध्ये अशा प्रकारची कुठली श्रेणी किंवा खात्यांची फारशी रचना संघाच्या कामामध्ये नव्हती. पण हळूहळू जसा संघाच्या कामाचा व्याप वाढत गेला, संघाच्या कामाचा विस्तार झाला आणि संघाच्या कार्यपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग वाढायला लागला, म्हणजे संघाचं काम वाढत गेलं, तसं त्या वेळेला वेगवेगळ्या खात्यांचं आपल्याकडे गरज पडायला लागली आणि त्यातून मग संघाच्या काही श्रेणींची रचना केली गेली. म्हणजे एका अर्थानं जे कार्यकर्ते संघाकडं आकृष्ट झाले किंवा गोळा झाले किंवा संघामध्ये यायला लागले, तर त्यांच्या ऊर्जेला एक काय म्हणतात ते, त्यांची ऊर्जा कुठेतरी विधायक कामासाठी देण्यासाठी हे विभाग झाले असं म्हणता येईल आपल्याला. अगदी बरोबर आहे. संघ समाजाच्या सर्व वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो. हे काम करत असताना जे जे प्रश्न, ज्या ज्या समस्या संघाला दिसल्या, त्या समस्यांवर दीर्घकाळ विचार करून त्या खात्याचं काम संघामध्ये सुरू झालं. आजच्या घडीला संघाची एकूण 19 खाती कार्यरत आहेत. बरं. आणि या खात्यांचं वर्गीकरण त्या खात्याच्या पद्धतीप्रमाणे 3 वेगवेगळ्या श्रेण्यांमध्ये आपण केलेलं आहे. मग या श्रेणी कुठल्या कुठल्या आहेत? संघाच्या कामाच्या एकूण 3 श्रेणी आहेत. पहिली श्रेणी संघटन श्रेणी, दुसरी जागरण श्रेणी आणि तिसरी गतिविधी श्रेणी. संघटन, जागरण आणि गतिविधी अशा 3 श्रेणी. बरोबर. कसे श्रेणी वगैरे शब्द वापरले की सर्वसामान्यांना ते काहीतरी खूप वरचं आहे असं वाटतं, त्यामुळे मग हे थोडंसं आपण जास्ती विस्तारानं सांगितलं तर आपल्याला जास्ती बरं पडेल. संघाच्या 3 श्रेणी जरी असल्या तरी मगाशी म्हटल्याप्रमाणे संघाच्या त्या खात्याच्या कार्यपद्धतीप्रमाणे त्याची वर्गवारी केलेली. संघाच्या 3 श्रेण्यांपैकी पहिली श्रेणी जी आहे ती आहे संघटन श्रेणी. थोडक्यात सांगायचं, अगदी सगळ्यांना समजेल अशा भाषेत, तर संघाचं काम असलेली जी मूळ आहे, संघाची शाखा, त्या शाखेशी संबंधित खात्यांची श्रेणी म्हणजे संघटन श्रेणी. या संघटन श्रेणीमध्ये एकूण 7 खाती आहेत.
मी पहिल्यांदा खात्यांची नावं सांगतो आणि मग त्याच्यानंतर त्या खात्यांचं थोडक्यात स्वरूप आपल्याला सांगतो. चालेल. संगणक श्रेणीच्या 7 खात्यांपैकी पहिलं खातं आहे शारीरिक, त्याच्यानंतर बौद्धिक, तिसरं खातं आहे व्यवस्था, त्यानंतर कार्यालय. अशी 4 खाती आहेत. म्हणजे ही फक्त संघटन श्रेणीमधली ही 4 खाती आहेत. अगदी बरोबर. ही पुन्हा एकदा संगणक श्रेणीतली 4 खाती: शारीरिक, बौद्धिक, व्यवस्था आणि कार्यालय. हं. ही कार्यविभागाप्रमाणे केलेली खाती आहेत आणि संघाच्या शाखा ज्या चालतात भारतभर त्या 3 वेगवेगळ्या वयोगटांमध्ये चालणाऱ्या शाखा आहेत. अच्छा. तर त्या वयोगटांप्रमाणे अजून 3 खाती ही संगणक श्रेणीमध्ये जोडलेली आहेत. ती म्हणजे तरुण व्यावसायिक कार्य, महाविद्यालयीन आणि बालविभाग. तर अशी 4 खाती कार्यविभागाप्रमाणे आणि 3 खाती वयोगटाशी संबंधित अशी संगणक श्रेणीची एकूण 7 खाती आहेत. थोडं डिटेलमध्ये जर सांगायचं तर संघाच्या कामाचं मूळ हे संघाच्या शाखेमध्ये आहे. खरे. संघाची शाखा व्यक्तिनिर्माणाचं केंद्र आहे. एक प्रकारे कार्यकर्ता निर्माण करणारी फॅक्टरी म्हणजे संघाची शाखा आहे. त्या शाखेचं देशभरात पसरलेलं कार्य सारख्या पद्धतीने आणि सुचारू पद्धतीने व्हावं म्हणून त्या शाखेमध्ये काही कार्यक्रम दिले जातात, जे आसे टू हिमाचल सगळीकडे सारख्याच पद्धतीने पार पडतात. तर ह्या कामामध्ये एकसूत्रता राहावी ह्याच्यासाठी जी 2 खाती आहेत शाखेतली, ती म्हणजे शारीरिक आणि बौद्धिक. हं. संघाच्या शाखेमध्ये बाल विभाग म्हणजे लहान मुलं असतील, तरुण कार्यकर्ते असतील किंवा प्रौढ असतील, हे कोणीही शाखेत आल्यानंतर 2 गोष्टी त्यांच्यावरती करणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे त्यांची शारीरिक तंदुरुस्ती. संघाचा कार्यकर्ता स्वतः शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल तर तो समाजामध्ये जाऊन काहीतरी आपलं योगदान देऊ शकतो. खरे. तर त्यामुळे तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावा ह्याच्यासाठी शारीरिक विभागाचं काम चालतं. संघाच्या शाखेमध्ये आल्यानंतर काही व्यायाम केले जातात. हलके व्यायाम प्रकार, सूर्यनमस्कार, योगासनं, योग आणि त्याच्यानंतर काही खेळ होतात, ज्या खेळातून कार्यकर्त्यांमधली एनर्जी आपल्याला बाहेर काढता येते. तर या सगळ्या कामांचं संचालन करणारं खातं म्हणजे शारीरिक खातं. बरं. शाखेमध्ये कुठल्या प्रकारचे खेळ घ्यावेत, शाखेमध्ये कुठल्या प्रकारचे व्यायाम प्रकार घ्यावेत, लहान मुलांचे व्यायाम कुठले असावेत, तरुणांचे कुठले असावेत, प्रौढांचे कुठले असावेत, अशा सगळ्या गोष्टी ठरवणारं आणि त्या गोष्टी तशाच पद्धतीने शाखेवरती होतात की नाही हे बघणारं, याचं संचालन करणारं खातं म्हणजे शारीरिक खातं. दुसरं बौद्धिक खातं म्हणाल. बरोबर. हं. संघाच्या शाखेमध्ये जसं तंदुरुस्तीकडे लक्ष दिलं जातं, शारीरिक तंदुरुस्ती, तसेच स्वयंसेवकांवरती काही संस्कार होणं गरजेचं आहे. स्वयंसेवकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होणं, स्वयंसेवकांमध्ये देशभक्ती निर्माण होणं, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे शाखेमध्ये आलेला कार्यकर्ता, तो लहान मुलगा असेल, तरुण असेल किंवा वयस्कर प्रौढ कार्यकर्ता असेल, तर त्याची वैचारिक बैठक पक्की करण्यासाठीचं खातं म्हणजे बौद्धिक खातं आहे. संघाच्या शाखेमध्ये देशभक्तीपर पद्य म्हटली जातात. संघाच्या शाखेचा शेवट हा प्रार्थनेने होत असतो. मधल्या काळामध्ये बौद्धिक या विषयाचा कालांश असतो. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना काही वैचारिक गोष्टी सांगितल्या जातात. आपला जो प्राचीन इतिहास आहे गौरवास्पद, जो कम्युनिस्ट इतिहासकारांनी आपल्यापर्यंत येऊ दिला नाही, अशा प्राचीन इतिहासातल्या काही गोष्टी आपण त्यांना सांगत असतो. या सगळ्या बौद्धिक गोष्टी कशा पद्धतीने पार पाडाव्यात हे बघणारं खातं म्हणजे बौद्धिक खातं. म्हणजे एकूण मन, मेंदू आणि मनगट या तिन्हीची मशागत करण्याचं काम या संघाच्या कार्यपद्धतीमध्ये होत असतं. अगदी बरोबर आहे. शाखेमध्ये याच प्रकारे बौद्धिक आणि शारीरिक गोष्टीतून तयार होणारा कार्यकर्ता पुढच्या काळामध्ये समाजामध्ये जाऊन आपलं कामाचं योगदान देत असतो. तर त्याला तयार करणारी ही 2 खाती शारीरिक आणि बौद्धिक. आपल्या संगणक श्रेणीतलं तिसरं खातं म्हणजे व्यवस्था. अच्छा. व्यवस्था खातं काय करतं तर संघाच्या देशभर चालणाऱ्या ज्या शाखा आहेत, या शाखांमधून ज्या काही कार्यकर्त्यांची कामं चालतात, त्यांच्या बैठका असतात, त्यांचे प्रशिक्षणाचे वर्ग असतात, त्यांचे प्रवास होत असतात, या सगळ्या गोष्टींची काहीतरी व्यवस्था करण्याची एक योजना असावी, अशा विचारातून हे व्यवस्था नावाचं खातं सुरू झालं. या खात्याचं काम काय आहे तर आपला सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये संघदृष्ट्या 9 तालुके आहेत बरं. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये काही उपखंड, काही मंडलं आणि त्या मंडल उपखंडांमधल्या गावांमध्ये चालणाऱ्या शाखा
आता हे मंडल उपखंड म्हणजे काय तेही थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. सांगतो. त्यानिमित्ताने संघाच्या कामातल्या भौगोलिक रचनेची सुद्धा आपल्याला माहिती होईल. संघाचा जो एक तालुका आहे त्या तालुक्याचं पुढे बायफर्केशन हे वेगवेगळ्या उपखंडांमध्ये मंडळांमध्ये केलं जातं. गावामध्ये काम चालतं. अशा 8-10 गावांचा समूह म्हणजे मंडल. या मंडळामध्ये एक सेंट्रल विलेज मध्यवर्ती गाव असेल, ते मंडळाचं केंद्रस्थान असतं आणि त्याच्या आजूबाजूच्या 8-10 गावांचं क्लस्टर म्हणजे मंडल. अशाच प्रकारच्या 3-4 मंडळांचं क्लस्टर म्हणजे उपखंड आणि एका तालुक्यामध्ये अशा प्रकारचे उपखंड होऊन आपला तालुक्याचं कार्यपद्धती तयार होते. तालुक्याच्या भौगोलिक रचनेप्रमाणे एखाद्या तालुक्यामध्ये 3-4 उपखंड असतील. काही मोठे तालुके आहेत, जसं आपला सातारा तालुका आहे ग्रामीण, त्याच्यामध्ये आपले 8 उपखंड आहेत. खंडाळ्यासारख्या छोट्या तालुक्यामध्ये आपले 3 उपखंड आहेत. अच्छा. तर अशा प्रकारे जिल्हाभर चालणाऱ्या कामाचं बायफर्केशन उपखंड, मंडल, गाव अशा पद्धतीने आपण करत असतो. म्हणजे थोडक्यात जसं आपण गाव, तालुका, जिल्हा, शहर असं जे म्हणतो आपल्या नॉर्मल भाषेमध्ये, तर ते संघाच्या भाषेमध्ये हे त्याचे असे प्रकार आहेत. अगदी बरोबर आहे. आणि थोडंसं अजून पटकन कळेल अशा पद्धतीने जर सांगायचं तर शासकीय भाषेत ज्याला गट आणि गण म्हणतो आपण, त्यालाच आपण संघामध्ये मंडळ आणि उपखंड म्हणतो. अच्छा. तर या सगळ्या ठिकाणी चालणाऱ्या शाखा, या शाखा किंवा तालुका कार्यकर्त्यांच्या नियमितपणे बैठका होत असतात. काही त्यांचे कार्यक्रम होत असतात. काही कार्यक्रम छोटे असतात, काही कार्यक्रम मोठ्या संख्येचे होत असतात. संघाचे काही 6 उत्सव आहेत. काही उत्सव हे शाखा स्तरावर होतात, काही उत्सव हे आता मंडल, उपखंड आणि तालुका स्तरावर होत असतात. या सगळ्या उत्सव, कार्यक्रम, बैठका आणि संघाचे वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग, या सगळ्यांच्या कामामध्ये व्यवस्था या विषयाचा मोठा वाटा आहे. आलेल्या कार्यकर्त्यांची निवासाची व्यवस्था असेल, आलेल्या कार्यकर्त्यांची न्याहारीची, भोजनाची व्यवस्था असेल, त्यांची यातायात म्हणजे येण्या जाण्याची व्यवस्था असेल, अशा सगळ्या व्यवस्था करणारं खातं म्हणजे व्यवस्था विभाग. किंवा एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाच्या सुद्धा व्यवस्थांमध्ये हा व्यवस्था विभाग काम करत असेल. बरोबर. कार्यक्रमाची मांडणी असेल, कार्यक्रमासाठी काही लागणाऱ्या वस्तू आणणं असेल, कार्यक्रमाच्या ठिकाणी करणारी बैठक व्यवस्था असेल, ह्या सगळ्या व्यवस्था ज्या चालतात या व्यवस्था खात्याच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते करत असतात. म्हणजे शारीरिक, बौद्धिक आणि व्यवस्था, हे बरोबर. 3 झाले. या व्यवस्था विभागाचं अजून एक काम आहे. हे काम म्हणजे संघाचे जे काही काम चालतं या कामासाठी काहीतरी खर्च येत असतो. आणि संघाच्या स्थापनेपासून संघाने एक गोष्ट ठरवली की शासकीय किंवा अन्य कुठल्याही संस्था, संघटना, व्यक्तीची मदत संघाच्या कामासाठी आर्थिक मदत घ्यायची नाही. मग जो व्याप आहे संघाचा आणि संघाच्या कामाचा जो खर्च आहे तो कसा भागतो, तर संघाचे स्वयंसेवक दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र येतात आणि आपल्या आपल्या शाखेच्या ठिकाणी उत्सवामध्ये आपल्या आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे संघामध्ये गुरुदक्षिणा देत असतात. वर्षातून एकदा झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये जो निधी जमा होतो त्या निधीच्या माध्यमातून वर्षभर संघाच्या कामाचा खर्च होत असतो. तर या सगळ्यात आलेल्या निधीचा हिशोब ठेवणं आणि तो खर्च करणं, खर्चाचा हिशोब ठेवणं, हे सगळं काम या व्यवस्था विभागाच्या अंतर्गत. हा आता गुरुपौर्णिमेचा जो निधी आपण म्हणालात तर त्याच्यासाठी गंगाजळीसारखी पण एक व्यवस्था आहेच आहे ना. बरोबर. हां. बऱ्याच वेळा असं होतं की गुरुपौर्णिमेचा उत्सव हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये असतो किंवा काही वेळेला मला मोठी गुरुदक्षिणा द्यायची इच्छा आहे पण माझं काहीतरी आर्थिक अडचण या महिन्यात नेमकी आलेली आहे, असं होऊ शकतं. तर त्याच्यामुळे इच्छा तर मोठी गुरुदक्षिणा द्यायची आहे पण आत्ता ते शक्य नाही, अशी वेळ येऊ नये म्हणून दर महिन्याला आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी रक्कम, ठराविक रक्कम त्या त्या शाखेच्या गंगाजळी प्रमुखाकडे जमा केली जाते. वर्ष पूर्ण होत असताना म्हणजे गुरुपौर्णिमा उत्सवाच्या काही दिवस आधी आपण जमा केलेली रक्कम ती आपल्याला परत मिळते. त्या महिन्यामध्ये आपल्याला जो काही त्याच्यामध्ये अजून जमा करायची असेल ती रक्कम जमा करून प्रत्यक्ष उत्सवामध्ये आपण ती समर्पण म्हणून करत असतो.
म्हणजे एका अर्थानं या गंगाजळीच्या व्यवस्थेमुळे त्या कार्यकर्त्याला किंवा त्या जो कोणी गंगाजळी देणारा असेल त्याला बचतीचीही सवय लागत असेल आणि एक हिस्सा समाजासाठी ही जाणीवही मनामध्ये थोडी जागृत होत असेल. बरोबर. याला आर्थिक शिस्त सुद्धा आपण जोडू शकतो की जशी बचतीची सवय लागली, समाजासाठी अधिकाधिक देण्याची इच्छा ही पण तयार झाली आणि आर्थिक शिस्त पण आली की मला समर्पण करायचं आहे, पण मला समर्पणाचं नियोजन 1 वर्ष आधीपासून जर मी केलं तर मी मोठ्या प्रमाणावर समर्पण करू शकेन. याच्यासाठी हा गंगाजळीच्या योजनेचा भाग आहे. म्हणजे हाही व्यवस्था विभागामध्ये हा व्यवस्था विभागाच्या अंतर्गतच येणारा विषय आहे. संघाच्या संगणन श्रेणीच्या खात्यांमधलं 4थं खातं म्हणजे कार्यालय. अच्छा. या खात्याला मागच्या वर्षीपर्यंत आपण कार्यालय विभाग एवढंच म्हणत होतो. यावर्षी त्याचं नाव बदलून कार्यालयीन सचिव असं आपण त्याला म्हटलेलं आहे. बर. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. प्रत्यक्ष संघाच्या कार्यालयाची इमारत आणि त्याची व्यवस्था हा विषय कार्यालय प्रमुख बघत असतो. आणि संघाचं थोडक्यात एक प्रकारे बॅक ऑफिस ज्याला म्हणू शकतो, संघाच्या कामाचं रेकॉर्ड किपिंग हे काम करण्याचं खातं म्हणजे कार्यालयीन सचिवाचं खातं. याच्यामध्ये आपण काय करतो तर संघाच्या सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या शाखा ज्या आहेत त्या शाखांच्या नियमित बैठका तालुक्याच्या होत असतात. त्या बैठकांमधून शाखांची नियमित असलेली संख्या, उपस्थिती, दैनंदिन उपस्थिती, त्या शाखांचा पट, जसं आपल्या शाळेमध्ये पट असतो तसं आपल्या शाखांचे पट असतात. शाखेच्या परिसरात राहणारा आणि शाखेमध्ये किमान एकदा तरी येऊन गेलेला जो प्रत्येक स्वयंसेवक आहे त्याची नोंद त्या पटामध्ये होत असते. आणि अशा प्रकारचा प्रत्येक शाखेचा पट हा कार्यालयाकडे येत असतो, कार्यालयाच्या तालुक्याच्या कार्यालयीन विभागाकडे. आणि अशा सगळ्या तालुक्यांचा कार्यालयीन विभागाचा पट हा आपल्या जिल्ह्याच्या कार्यालयीन विभागाकडे कंपाईल होत असतो. तर कार्यालयीन विभागाचे जे कार्यकर्ते आहेत हे अशा प्रकारे शाखांचे पट अपडेट करणं, याशिवाय संघाच्या तालुका जिल्हा स्तरावरती, मंडल उपखंड स्तरावरती ज्या नियुक्ती असतात त्या नियुक्त कार्यकर्त्यांची नावं, त्यांचे पत्ते, त्यांचे फोन नंबर या सगळ्याचं रेकॉर्ड ठेवणं असेल. याशिवाय संघाचे वेगवेगळे उत्सव होत असतात. या संघाच्या उत्सवामध्ये जी उपस्थिती आहे त्या उपस्थितीचं रेकॉर्ड ठेवणं असेल. त्या उत्सवाला आलेले वक्ते कोण आहेत, अशा प्रकारची जी वेगवेगळे रेकॉर्ड्स आहेत ही रेकॉर्ड ठेवणं. याशिवाय संघाच्या कामामध्ये जे प्रशिक्षण वर्ग होत असतात या प्रशिक्षण वर्गाला तालुक्यातून जिल्ह्यातून किती स्वयंसेवक गेले, किती स्वयंसेवक प्रशिक्षित झाले, दरवर्षी प्रशिक्षित होणाऱ्या वेगवेगळ्या स्तरावर प्रशिक्षित होणाऱ्या कार्यकर्त्यांची नोंद ठेवणं, हे सगळं काम कार्यालय विभाग करत असतो. म्हणजे थोडक्यात शारीरिक, बौद्धिक आणि व्यवस्था विभागाचं जे काम आहे तर त्याचं कंपायलेशन कार्यालयीन व्यवस्थेमध्ये असं आपण म्हणू शकतो. आणि संघाचा कार्यालयीन विभाग किंवा ज्याला आपण आता कार्यालयीन सचिव म्हणतो हा विभाग किती काम करत असतो त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. संघाचे जे प्रशिक्षण वर्ग असतात ज्याला पूर्वी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष असं म्हटलं जायचं, आता त्याला संघ शिक्षा वर्ग 1, संघ शिक्षा वर्ग 2 अशा प्रकारचा आपण नामोल्लेख करतो. तर 1960 साली झालेल्या प्रथम वर्षाच्या वर्गामध्ये सातारा जिल्ह्यातले कोण स्वयंसेवक गेले होते याची सुद्धा यादी आपल्या कार्यालय विभागाकडे आजही आहे. तर अशा प्रकारे कार्यालय विभाग हा इतक्या जबरदस्त पद्धतीने काम करत असतो. आणि ह्या सगळ्याचं रेकॉर्ड किपिंग करणं म्हणजे कार्यालयीन सचिव या खात्याचं काम आहे. आणि हे जे नोंदी असतात त्याचा उपयोग पुढच्या काळामध्ये काही गोष्टींसाठी होत असतो. कदाचित त्यावेळेला ती गोष्ट फार महत्त्वाची वाटत नाही, पण पुढे जाऊन काही गोष्ट शोधायची असते त्यावेळेला त्याचा नक्की उपयोग होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. उदाहरण जर सांगायचं तर दरवर्षी माननीय आपले सहकार्यवाह अखिल भारतीय हे दरवर्षी संघाचं काही संख्यात्मक वृत्त हे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीनंतर समाजापुढे ठेवत असतात. त्या वृत्तामध्ये संघाची देशभर किती शाखा लागतात, रोज लागणारी शाखा, आठवड्यातून एकदा लागणारं साप्ताहिक मिलन आणि महिन्यातून एकदा एकत्र येऊन करण्याची म्हणजे संघ मंडळी. तर देशभरामध्ये संघाच्या किती रोजच्या शाखा, साप्ताहिक मिलनं किती लागतात, संघ मंडळी किती लागतात, संघाच्या स्वयंसेवकांची एकूण संख्या किती, संघाचे वेगवेगळे उत्सव होत असतात त्या उत्सवामध्ये एकूण किती स्वयंसेवकांनी आजपर्यंत भाग घेतला, दरवर्षी वेगवेगळ्या संघ शिक्षा वर्गामध्ये किती स्वयंसेवक यावर्षी जाऊन आले, अशा प्रकारची सांख्यिकी
माननीय सरकार्यवाह ही समाजापुढे ठेवत असतात. हं. याशिवाय संघाची जी देशभर चालणारी 1.5 लाखापेक्षा अधिक सेवा कार्य आहेत, अशी वेगवेगळी सांख्यिकी जी दिली जाते, ही सांख्यिकी प्रत्येक तालुक्याच्या, प्रत्येक जिल्ह्याच्या, प्रत्येक विभागाच्या कार्यालयीन विभागाकडून जो डेटा मिळतो त्याच्यावर आधारित ही सांख्यिकी असते. तर त्याच्यामुळे आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अतिशय बारीक सारीक गोष्टींचा नोंद केली जाते आणि ज्यावेळेला त्याची गरज असते त्यावेळेला ती संबंधित खात्याला ती नोंद दिली जाते. म्हणजे इतका मोठा व्याप आहे, पण त्याच्या इतक्या बारकाईनं सगळ्या व्यवस्था केल्यामुळे तो सगळा व्याप सुसूत्ररित्या एका सूत्रामध्ये व्यवस्थितपणानं बांधला गेलेला आहे. खरं आहे. तर हे जे कार्यविभाग आहेत, हे 4 वेगवेगळे कार्यविभाग संघाच्या कामामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे सुसूत्रता आणण्यासाठीचे 4 कार्यविभाग आहेत. संगणक श्रेणीचे अन्य जे 3 कार्यविभाग आहेत हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वयोगटाशी संबंधित खाती आहेत. हं. संघाच्या वयोगटाच्या ज्या शाखा आहेत त्याच्यामध्ये 10वी पर्यंतच्या मुलांची शाखा, त्याला बालांची शाखा असं आपण म्हणतो, बरं. बालशाखा, हं. ती दैनंदिन असते. ती दैनंदिन असते. काही ठिकाणी गरजेप्रमाणे साप्ताहिक सुद्धा असते, हां. पण मुख्यतः ती दैनंदिनच असते. हं. त्याच्यानंतर कॉलेजला जाणारी जी मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांचं महाविद्यालयीन असं खातं आहे. हं. त्यांचं त्या वयोगटाच्या शाखा साप्ताहिक मिळणं चालतात. आणि व्यवसायी कार्यकर्त्यांच्या शाखा, त्याच्यामध्ये तरुण व्यवसायी साधारणपणे 25 वर्षापासून 45 वर्षापर्यंत वयोगट जो आहे तो तरुण व्यवसायी कार्यकर्त्यांचा वयोगट आहे. आणि त्याच्या पुढचा वयोगट म्हणजे प्रौढ शाखा आहेत. हं. तर वयोगट 3 खाती: तरुण व्यवसायी कार्य, महाविद्यालयीन आणि बालविभाग. हं. तर या खात्याचे कार्यकर्ते जिल्ह्याभरामध्ये आपल्या आपल्या कार्यकक्षेमध्ये अशा प्रकारच्या किती शाखा चालतात, किती साप्ताहिक शाखा चालतात, त्या शाखांचं काम कसं आहे, त्या शाखांचं पट वाढतोय का, नवीन नवीन भरतीसाठीचे प्रयत्न असतील, या शाखेत येणाऱ्या नियमित येणाऱ्या स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणाचा विषय असेल, हे सगळं बघणारी ही 3 खाती आहेत: हं. महाविद्यालयीन, तरुण व्यावसायिक कार्य आणि बालविभाग. अच्छा. तर अशा प्रकारे शारीरिक, बौद्धिक, व्यवस्था, कार्यालय, तरुण व्यावसायिक कार्य, महाविद्यालयीन आणि बालविभाग अशी 7 खाती ही संघाच्या संघटन श्रेणीची खाती आहेत. अच्छा. फक्त संघटन श्रेणीची ही खाती झाली. बरोबर. संघटन श्रेणीची ही 7 खाती झाली. आणखीन जागरण ही पुढची श्रेणी आहे. बरोबर. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संघाच्या स्वयंसेवकांनी संघाच्या शाखेशी संबंधित करण्याच्या कामाची जी खाती आहेत ती संघटन श्रेणीची खाती आहेत. संघाच्या स्वयंसेवकांनी समाजामध्ये जाऊन करण्याच्या कामाची जी खाती आहेत ती खाती म्हणजे जागरण श्रेणीची खाती आहेत. अशी एकूण 4 खाती आपल्याकडे जागरण श्रेणीमध्ये आहेत. त्यातलं पहिलं खातं आहे संपर्क, दुसरं खातं आहे प्रचार, तिसरं सेवा आणि चौथं खातं आहे मुख्य मार्ग. अच्छा. तर मी थोडक्यात तुम्हाला या 4ही खात्यांच्या कामाचं स्वरूप सांगतो. चालेल. मगाशी म्हटल्याप्रमाणे संघाच्या स्वयंसेवकांनी समाजात जाऊन काम करायचं आहे, म्हणजेच ज्यांना संघ माहिती नाही आहे अशा लोकांपर्यंत पोचायचं आहे आणि आपल्या आपल्या कामाचं खात्याचं काम करणं हे जागरण श्रेणीच्या कामाचं स्वरूप आहे. त्यातला जो संपर्क विभाग आहे, संपर्क विभागाचं काम मुख्यतः असं आहे की समाजामध्ये प्रभाव असलेले लोक, ज्यांना समाजामध्ये मानलं जातं, त्यांच्या शब्दाला किंमत असते, ज्याला आपण ओपिनियन मेकर्स म्हणतो, हं. असे लोक काही संघाच्या शाखेमध्ये संघाची माहिती घ्यायला येतील असं नाही, पण या लोकांचा समाजावर मोठा प्रभाव असतो. तर त्यांना जर संघ कळला तर त्यांच्या माध्यमातून समाजातल्या एका मोठ्या वर्गापर्यंत संघाचं काम आपोआप पोचेल. त्यामुळे अशा प्रकारच्या ओपिनियन मेकर्सपर्यंत पोचणं आणि संघाच्या कामाची काही बेसिक माहिती त्यांना देणं, संघाच्या कामाबद्दल त्यांच्याशी चर्चा करणं, संघाबद्दल त्यांच्या मनामध्ये असलेल्या शंका त्याचं निरसन करणं आणि संघाच्या कामाबद्दल काही आक्षेप असतील तर त्या आक्षेपाचं निराकरण करणं, हं. अशा प्रकारच्या संपर्क विभागाच्या खात्याचं काम आहे. बरं. म्हणजे उदाहरण सांगायचं तर समाजामध्ये असलेले डॉक्टर्स, समाजामध्ये काम करणारे काही सामाजिक कार्यकर्ते असतात, समाजामध्ये संघटन कौशल्य असलेले काही लोक असतात, अच्छा. ग्रामीण भागामध्ये प्रगतिशील शेतकरी असतात की ज्यांच्याकडे सल्ला मागायला मोठ्या प्रमाणावरती लोक येत असतात. असे लोक ज्यांच्यापर्यंत स्वतः लोक येऊन पोचत आहेत किंवा हे लोक स्वतः लोकांपर्यंत जाऊन पोचतात, त्यांच्यापर्यंत पोचणं,
संघाची काही पुस्तकं असतात. मी मगाशी उल्लेख केला अखिल भारतीय प्रतिनिधी सभा, हं. दरवर्षी ती फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान होत असते आणि त्याच्यामध्ये संघाचं देशभर चालणारं वेगवेगळ्या क्षेत्रातलं काम याचे उल्लेख त्या पुस्तकामध्ये असतात. तर वर्षामध्ये अशा संपर्क खात्याचे कार्यकर्ते हे या ओपिनियन मेकर्सकडे जातात आणि त्यांना अशी पुस्तकं देणं, काही छोटे सोविनियर्स असतात ते देणं, काही लिव्ह बिहाइंड्स देणं आणि या निमित्ताने वर्षातून 3-4 वेळेला या ओपिनियन मेकर्सना भेटणं, त्यांची सूची तयार करणं, आपल्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये कार्यक्रमांमध्ये त्यांना आमंत्रित करणं. म्हणजे थोडक्यात त्यांची आवड किंवा त्यांचं कौशल्य याचा आपल्या कामामध्ये कसा उपयोग करून घेता येईल हे पाहणं. बरोबर. तर हे या संपर्क विभागाचं काम आहे. हं. दुसरं जे खातं आहे जागरण श्रेणीतलं ते म्हणजे प्रचार. बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा समाजामध्ये जातो आणि आमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या प्रचार विभाग प्रमुखांचा परिचय करून देतो, त्यावेळेला बऱ्याच जणांना असं वाटतं की प्रचार प्रमुख आहेत म्हणजे संघाचा प्रचार करण्याचं काम हे करतात, त्या विभागाचे प्रमुख आहेत. पण संघाचा प्रचार विभाग संघाचा प्रचार करत नाही. संघाचा प्रचार विभाग संघाच्या कामाचाही प्रचार करत नाही. बर. तर संघाच्या प्रचार विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय विचारांचा प्रचार हं. हे काम या विभागाच्या माध्यमातून खरं चालतं. तर हा गैरसमज आहे. म्हणजे संघ म्हणजे फक्त प्रचार आणि तो संघाचाच प्रचार किंवा हिंदुत्वाचाच प्रचार अशी एक थोडीशी लोकांची समजूत झालेली आहे. पण राष्ट्रीय विचार हा महत्त्वाचा आणि हे संघाचा प्रचार विभाग पोचवत असतो. अगदी बरोबर आहे. आजकाल आपण बघितलं असेल की 16-17 वर्षाच्या मुलाच्या वाढदिवशी सुद्धा मोठे मोठे पोस्टर्स आणि फ्लेक्स समाजामध्ये लागत असतात. खरे. एखादी कुठली तरी थोडीशी मोठी परीक्षा पास झालेल्याचे पोस्टरसुद्धा फ्लेक्स समाजामध्ये सगळीकडे लागत असतात. या पार्श्वभूमीवर संघ आपल्या कुठल्याही कामाचं प्रदर्शन करत नाही, त्याचा प्रचार करत नाही. संघाचा कुठलाही कार्यकर्ता त्याच्या नियुक्तीचे फ्लेक्स समाजामध्ये लावत नाही. खरे. पण संघ समाजाचा जो राष्ट्रीय विचार करतो, या राष्ट्रीय विचारांचा प्रचार होण्यासाठी हा प्रचार विभाग काम करत असतो. हं. याशिवाय काही विमर्श समाजामध्ये रूढ झालेले असतात. मी मगाशी म्हणजे उल्लेख केल्याप्रमाणे narrative setting सेटिंग मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे वामपंथी इतिहासकारांनी समाजामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचं जे काही चांगलं काम आहे, पूर्वी जेव्हा भारतीय संस्कृती आपला भारत देश भरभराटीला होता त्यावेळेला अनेक मोठे समाजसुधारक, अनेक मोठे शूरवीर या देशामध्ये होऊन गेले. मधल्या काळामध्ये वामपंथी इतिहासकारांनी आपला इतिहास तोडून मोडून समाजापर्यंत आणला आणि आपण जर समाजामध्ये फिरलो तर आपल्या लक्षात येईल राणी चन्नम्मा किंवा आसामचे शिवाजी महाराज ज्यांना म्हटलं जातं असे लाचित बडफुकन, छत्रसाल बुंदेला अशी काही नावं आहेत की ज्यांनी देशासाठी त्या त्या काळामध्ये काम केलं. यांची नावंसुद्धा आपल्याला माहिती नसतात, कारण आपल्याला इतिहासाच्या धड्यांमध्ये अकबराची थोरवीसारखे धडे शिकवले गेले, पण या देशभक्तांचं काही आपल्याला शिकवलं गेलं नाही. खरे. तर त्याच्यामुळे समाजामध्ये जे निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट झालेलं आहे त्याला उत्तर देणं आणि पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह सेट करणं, विमर्श, तर हे काम प्रचार विभाग करत असतो. प्रचार विभाग संघावर झालेल्या कुठल्याही टीकेला उत्तर देणं हे काम प्रचार विभाग करत नाही. तरी देखील अनेक वेळेला असं होतं की काही गोष्टींवरती पुढे येऊन संघाच्या कोणीतरी काही गोष्टींना उत्तर देणं किंवा त्या गोष्टीतलं स्पष्टता समाजासमोर ठेवणं याची गरज असते. तर काही वेळेला अशा प्रकारचे काही निवेदनं या विभागाच्या मार्फत दिली जातात. अन्यथा कुठलाही संघाच्या कामाचा प्रचार विभाग करत नाही. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय विचारांचा प्रचार हे प्रचार विभागाचं काम आहे. म्हणजे जागरण विभागामध्ये संपर्क झाला आणि प्रचार विभाग झाला. अजूनही काही येतं त्याच्यामध्ये तिसरं खातं जे आहे ते खातं म्हणजे सेवा. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये संघाची 1.5 लाखापेक्षा अधिक सेवाकार्य चालतात. ही सेवाकार्य कोण करतं? तर संघाचेच कार्यकर्ते जे कुठल्या ना कुठल्या शाखेत जातच असतात. पण शाखेत गेलो म्हणजे माझं संघाचं काम संपलं असं नाही आहे. तर शाखेमध्ये मी जे संस्कार घेतले ते संस्कार समाजामध्ये दाखवण्याचं काम हे अशा सेवा विभागामार्फत सुद्धा आपण करत असतो. सेवा विभागामार्फत आपल्याकडे काही वर्षभर चालणारे उपक्रम आणि काही तात्कालिक उपक्रम
अशा प्रकारे सेवा उपक्रम, सेवा कार्यक्रम होत असतात. आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर ज्याला आपण बोलीभाषेमध्ये झोपडपट्टी म्हणतो, सेवा ज्याला वस्ती. संघामध्ये आपण सेवावस्ती म्हणतो, या सेवावस्त्या आपल्याला आजूबाजूला दिसतील. या सेवावस्तीमध्ये राहणारे जे नागरिक आहेत ते आपले बांधव आहेत आणि या बांधवांच्या उत्थानाचं काम आपल्यालाच करायचं आहे. तर यांच्यापर्यंत पोचणं, त्यांच्याशी संपर्क ठेवणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि त्यातल्या एखाद्या समस्येला ॲड्रेस करणं आणि ती सोडवण्यासाठी झटत राहणं, अशा प्रकारची वेगवेगळी कामं सेवा विभागाच्या मार्फत होत असतात. सेवा विभागाच्या मार्फत शाखांनाही आपण काही कार्यक्रम देत असतो. जसं की त्यांनी महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आपल्या शाखेमध्ये सेवा या विषयाच्या संदर्भात काही गीत असतील, सेवेचे काही उपक्रम सांगणं असेल, आपल्या शाखेची सहल एखाद्या सेवा संस्थेकडे घेऊन जाणं असेल, आपल्या भागातल्या सेवा संस्थांची यादी करणं असेल. सेवा या विषयामध्ये फक्त संघ काम करतो असं नाही, तर समाजात अनेक व्यक्ती, अनेक संस्था, संघटना आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे सेवेचं काम करत असतात. तर अशा व्यक्ती आणि संस्थांबरोबर संपर्क करणं, त्यांच्याबरोबर काही सेवेचे एकत्रित उपक्रम करणं, अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं या सेवा विभागाच्या मार्फत आपण करत असतो. आणि आपण बघितलं असेल की संघाचं नाव पूर्ण घेता येत नाही आहे असे अनेक लोक आहेत, पण संघ करत असलेली सेवा कार्य त्यांना माहिती असतात. खरे. तर हे संघाच्या सेवा विभागाचं मोठं योगदान संघाच्या कामामध्ये आहे. या जागरण श्रेणीतलं अजून एक खातं राहिलं ते सांगतो. ते खातं आहे मुख्य मार्ग. हे मुख्य मार्ग हे थोडं वेगळं खातं आहे. या खात्याचं काम असं आहे की आपण जर बघितलं भौगोलिक रचना, तर प्रत्येक जिल्ह्यामधून एखादा मुख्य मार्ग जात असतो. नॅशनल हायवे असेल किंवा इंटरस्टेट किंवा इंट्रास्टेट हायवे असे मार्ग असतात. आणि दोन मोठ्या गावांना जोडणारे किंवा दोन जिल्ह्यांना जोडणारे अन्य मार्ग असतात. तर अशा मार्गांवरती जी गावं आहेत, या गावांमध्ये काम करणारं खातं म्हणजे मुख्य मार्ग. मुख्य मार्ग या खात्यामध्ये आपण काही मार्ग प्रमुख नियुक्त करतो. साधारणपणे 30 किलोमीटरचा टप्पा हा त्या एकेका मार्ग प्रमुखाला दिलेला असतो. 30 किलोमीटरच का, तर आपल्या घरून निघाला, एखाद्या ठिकाणपर्यंत पोचला, तिथे जाऊन काम केलं आणि 4-5 तासानंतर आपल्या घरी परत आला. हे सगळं करण्यासाठी जास्तीत जास्त किती किलोमीटर प्रवास करता येऊ शकतो, तर तो साधारणपणे 30 किलोमीटर. अच्छा. तर त्याच्यामुळे हा जो मार्ग प्रमुख आहे त्याने 30-30 किलोमीटरचे टप्पे करावेत. प्रत्येक 30 किलोमीटरला एक मार्ग प्रमुख असावा आणि या मार्गांवरती असलेल्या गावांमध्ये संपर्क साधणं, त्या गावांमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील, काही सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांच्या संपर्कात राहणं. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण भारतभर भारतमाता पूजनाचे कार्यक्रम करतो. तर अशा प्रकारे आपल्या टप्प्यावरती असलेल्या सर्व गावांमध्ये भारतमाता पूजनाचे कार्यक्रम असतील किंवा अन्य काही वर्षातले ठराविक दिवस आहेत, त्या दिवशी ते कार्यक्रम करणं आणि सज्जन शक्तीला एकत्र करणं, सज्जन शक्तीचा संपर्क वाढवून तिथलं संघाचं काम मजबूत करणं, हे या मुख्य मार्ग या विभागाचं काम आहे. तर जागरण श्रेणीमध्ये संपर्क, प्रचार, सेवा आणि मुख्य मार्ग अशी 4 खाती या श्रेणीमध्ये आहेत. संघाच्या 3 श्रेणी आहेत असं आपण सुरुवातीला म्हटलेलं होतं. आज आपण संघटन आणि जागरण या 2 श्रेणींविषयीची माहिती करून घेतली आणि मला वाटतं की संघाच्या कार्याचा जसा व्याप मोठा आहे तसाच या श्रेणींच्याही कामाचा विस्तार मोठा आहे. मात्र आजच्या कार्यक्रमाची किंवा आजच्या भागाची वेळ संपत आलेली आहे, त्यामुळं याविषयी अधिक आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. आपण आलात आणि या 2 श्रेणींविषयी आपल्या श्रोत्यांना माहिती दिलीत, याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा जिल्ह्याचे सहकार्यवाह श्रीयुत संदीप तथा आशुतोष आठले यांची सौ वैदेही कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. यामध्ये आज आपण जाणून घेतलं संघ कार्यपद्धतीतील विविध आयाम याविषयी. तर श्रोतेहो,
पुन्हा भेटूयात याच मुलाखतीच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोते हो, ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा जिल्ह्याचे सहकार्यवाह श्रीयुत संदीप तथा आशुतोष आठले यांची सौ वैदेही कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोते हो, यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत संघ कार्यपद्धतीतील विविध आयाम याविषयी. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. श्रोतो नमस्कार. सत्संग या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. संघाच्या कार्यपद्धतीमधल्या कामाच्या विविध विभागांविषयी आपण गेल्या भागामध्ये जाणून घेतलं. यामध्ये संघटन आणि जागरण श्रेणीविषयी आपण जाणून घेतलं आणि ही माहिती आपल्याला देत होते सातारा जिल्हा सहकार्यवाह संदीपजी तथा आशुतोष आठले. आजही आपल्यासोबत आहेत आशुतोष तथा संदीप आठले आणि त्यांच्याकडूनच याच विषयामध्ये अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. संदीपजी, या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. नमस्कार. गेल्या भागामध्ये आपण संघटन आणि जागरण श्रेणीविषयी माहिती जाणून घेतलेली होती. आज पुढच्या श्रेणीविषयी आपल्याला माहिती करून द्यायची आहे श्रोत्यांना. तर काय सांगाल? मागच्या भागामध्ये आपण संघटन श्रेणीबद्दल असं म्हटलं की संघाच्या स्वयंसेवकांनी संघ शाखेशी संबंधित असलेल्या ज्या खात्यांचं काम करायचं आहे त्या खात्यांचं श्रेणी म्हणजे संघटन श्रेणी. संघाच्या कार्यकर्त्यांनी समाजामध्ये जाऊन जे काम करण्याची खाती आहेत त्या खात्यांची श्रेणी म्हणजे जागरण श्रेणी. आज आपण तिसऱ्या श्रेणीची चर्चा करूया. ती श्रेणी म्हणजे गतिविधी श्रेणी. गतिविधी श्रेणीचं थोडक्यात वर्णन करायचं तर संघाच्या कार्यकर्त्यांनी समाजामध्ये जाऊन समाजातल्या सज्जन शक्तीला बरोबर घेऊन समाजात करण्याचं काम, त्या कामांच्या खात्यांची श्रेणी म्हणजे जागरण श्रेणी. या जागरण श्रेणीमध्ये एकूण 8 खाती आहेत. या गतिविधी श्रेणीमध्ये गतिविधी श्रेणीमध्ये एकूण 8 खाती आहेत. आपण जर नाव बघितलं तर गतिविधी असं म्हटलेलं आहे. गतीने करण्याच्या कामांची खाती म्हणजे गतिविधी आहेत. समाजामध्ये आजकाल जे खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या समस्या आपल्याला भेडसावत आहेत त्याच्यावर काम करायचं तर संघटन आणि जागरण श्रेणीसारखं प्रदीर्घ काळ करण्याचं काम इथे आपण करू शकत नाही. संघटन जागरण श्रेणीमध्ये 2-2 पिढ्या कार्यकर्त्यांवर काम केलं गेलं. त्याच्यानंतर त्या श्रेणीतले कार्यकर्ते तयार झाले आणि समाजामध्ये काम करतात. गतिविधी श्रेणीमध्ये मात्र ताबडतोब काम करायचं आहे आणि त्याचे रिझल्टसुद्धा आपल्याला ताबडतोब दिसण्याची आवश्यकता आहे. गतीने करण्याची कामं म्हणून ती गतिविधी श्रेणी आहे. उदाहरण सांगायचं तर आजकाल पर्यावरणाचा खूप मोठा आपल्या सगळ्यांसमोर समस्या भेडसावते. गावाच्या पातळीपासून जागतिक स्तरापर्यंत पर्यावरणाच्या समस्यांची चर्चा होते. त्याच्यामुळे पर्यावरण हा विषय असा आहे की जो ताबडतोब ॲड्रेस केला गेला पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे. अशा प्रकारच्या 8 खात्यांचं मिळून आपलं गतिविधी ही श्रेणी तयार झालेली आहे. मग ही 8 खाती कोणती कोणती आहेत? या खात्यांमध्ये पहिलं खातं आहे धर्मजागरण. दुसरं खातं आहे धर्माचार्य संत संपर्क. त्यानंतर सद्भाव, समरसता, ग्रामविकास, गोसेवा, पर्यावरण संरक्षण आणि 8वं खातं कुटुंब प्रबोधन. ही जी नावं आहेत तीच खरं तर सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत असं म्हटलं तर उचित ठरेल. पण तरीसुद्धा प्रत्येक गतिविधी म्हणजे नेमकं काय काम करते ते सांगितलं तर जास्ती बरं होईल. धर्मजागरण हे जे खातं आहे हे समाजामध्ये जाऊन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण मागच्या भागात उल्लेख केला सेवावस्ती. सेवावस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांचा आर्थिक स्तर हा खूप खालचा असतो. त्यांना काही आरोग्यविषयक समस्या, अन्य काही समस्या, त्यांना सामाजिक समस्या भेडसावत असतात आणि या त्यांच्या समस्येचा उपयोग करून
त्याचा गैरउपयोग करून त्यांचं धर्मपरिवर्तन करण्याचं काम हे सर्वत्र चालत असतं. अनेक ठिकाणी आपण जेव्हा सेवावस्थित जातो तेव्हा असं लक्षात येतं की तिथे काही सामूहिक प्रार्थना अन्य धर्मीयांची सुरू केली गेलेली आहे आणि तुमचा देव काही तुम्हाला याच्यातून बाहेर काढणार नाही, तर आमचाच देव कसा भारी आणि आमचाच देव तुम्हाला याच्यातून कशी मुक्ती देईल, आमच्या देवाचं तुमच्यावर कसं प्रेम आहे, अशा प्रकारे या लोकांना त्यांच्या अज्ञानाचा, त्यांच्या गरिबीचा, त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन धर्मपरिवर्तनाचं काम चालतं. आणि त्या लोकांना काही थोडंसं लालूच किंवा आमिष दाखवलं तर ते बळीही पडतात. आमिषही दाखवलं जातं, ते वस्तूच्या स्वरूपात दाखवलं जातं, अन्य काही वेगवेगळ्या स्वरूपात, आर्थिक स्वरूपात दाखवलं जातं. तर अशा लोकांना धर्मपरिवर्तनापासून रोखणं किंवा सातारा जिल्ह्यामध्येही आता आपल्याकडे परावर्तनाचे विषय सुरू झालेले आहेत की जे पूर्वी कधीतरी काहीतरी अन्य कारणामुळे आपला धर्म सोडून गेले, ज्यांनी धर्म सोडला पण आपल्या परंपरा सोडल्या नाहीत, आपल्या हिंदू धर्मावरचं प्रेम त्यांचं कमी झालं नाहीत, त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची पुन्हा आपल्या धर्मामध्ये येण्याची तीव्र इच्छा बघून त्यांना पुन्हा एकदा घर वापसी आपण करतो. हे सगळं करणार धर्मपरिवर्तन रोखणारं आणि परावर्तित झालेल्या लोकांना पुन्हा आपल्या धर्मामध्ये परत आणणारं खातं म्हणजे धर्मजागरण खातं. या गतिविधी श्रेणीतलं दुसरं खातं आहे धर्माचार्य संत संपर्क. आपला जो हिंदू समाज आहे तो वेगवेगळ्या ज्ञातींमध्ये विभागला गेलेला आहे. खरं तर तो विभागलेला नाही आहे, पण हे त्याचं खरं तर सौंदर्य आहे किंवा आपण असं म्हणू ऐश्वर्य आहे. वेगवेगळ्या ज्ञाती आहेत, या सगळ्या ज्ञातींचे काही संत असतात, धर्माचार्य असतात आणि त्या धर्माचार्यांना मानणारे, त्यांना फॉलो करणारे असे त्या त्या ज्ञातींचे लोकही समाजामध्ये असतात. या धर्माचार्यांचा आपल्या ज्ञातीवरती मोठा प्रभाव असतो. खरे यांना संपर्क करून, यांना नियमित संपर्कात त्यांच्या राहून हिंदू धर्माच्या एकत्रीकरणासाठी त्यांच्या कामाचं किती महत्त्व आहे हे त्यांच्याशी बोलणं आणि हिंदू धर्मातल्या वेगवेगळ्या ज्ञातींमध्ये जे काही थोडेफार वरखाली अशा प्रकारचे मतभेद किंवा गैरसमज आहेत हे या धर्माचार्यांनी स्वतः न ठेवता आपल्या अनुयायांना सुद्धा तशा पद्धतीने त्यांना सांगणं, ह्याच्यासाठी काम करणारं खातं म्हणजे धर्माचार्य संत संपर्क. आणि आपल्या नेत्यांनी सांगितलं म्हटलं की त्यांचे अनुयायी पूर्ण विश्वास ठेवतात त्याच्यावर. खरं आहे. तर त्याच्यामुळे या धर्माचार्यांचा आपल्या हिंदुत्वाच्या किंवा आपल्या भारत देशाच्या एकत्रीकरणामध्ये खूप मोठा रोल आहे. आपल्या जिल्ह्यातल्या, आपल्या तालुक्यातल्या अशा प्रकारच्या धर्माचार्यांची यादी करणं आणि त्यांच्या नियमित संपर्कात राहणं, संघाच्या काही कार्यक्रमांना त्यांना बोलवणं, त्या ज्ञातीच्या कार्यक्रमांना किंवा त्या मठ मंदिर जे असतात त्यांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपण आवर्जून उपस्थित राहणं, अशा प्रकारचं काम धर्माचार्य संत संपर्क या खात्याच्या मार्फत चालत असतं. या श्रेणीतलं तिसरं खातं आहे सद्भाव. मगाशी म्हटलं तसं ज्ञाती आपल्याकडे भरपूर आहेत. त्या ज्ञातीचे धर्माचार्य नाही आहेत, पण या ज्ञातीच्या संघटनांचे प्रमुख असलेले अनेक लोक असतात. अच्छा. आणि यांचा सुद्धा आपल्या ज्ञातीवर मोठा पगडा असतो. हे सगळे लोक आपल्या आपल्या ज्ञातीतल्या लोकांच्या उत्थानासाठी, त्यांच्या चांगल्यासाठी काम करत असतात. म्हणजे आपल्या ज्ञातीतल्या गरीब मुलांना, होतकरू मुलांना शिक्षणाची आर्थिक मदत करणं, त्यांच्यासाठी हॉस्टेल्सची व्यवस्था करणं, आपल्या ज्ञातीतल्या तरुण होतकरू मुलांसाठी वधूवर सूचक मंडळं चालवणं, उद्योगाला सहाय्य करणं, त्यांचं ठराविक काळाने एकत्रीकरण करणं, अशी खूप चांगली समाजोपयोगी कामं हे ज्ञातीचे प्रमुख करत असतात. अशा वेगवेगळ्या ज्ञातींच्या प्रमुखांना एकत्र करणं आणि आपापसात त्यांच्यातला जो सद्भाव आहे तो जागृत करणं. तुम्ही तुमच्या जातीसाठी किंवा ज्ञातीसाठी जसं चांगलं काम करतात तसंच दुसऱ्या ज्ञातीसाठी चांगलं काम करणारे अन्य चांगले लोक आहेत, तर त्यांच्याशी तुमचा संपर्क झाला, त्यांच्याबरोबर तुमचं कम्युनिकेशन वाढलं, तर त्यांच्या ज्ञातीसाठी चांगली जी कामं ते करतात त्याची माहिती तुम्हाला होईल. त्यातले 1-2 कामं तुम्ही तुमच्यासुद्धा ज्ञातीसाठी करू शकाल आणि एकमेकांच्या इंटरॅक्शनमधून तुमच्या ज्ञातीच्या उत्थानासाठी तुम्ही अधिक चांगलं काम कराल हे त्यांना सांगणं आणि 2 ज्ञातींमधला सद्भाव वाढवणं हे या सद्भाव गतिविधीचं काम आहे. या श्रेणीतलं पुढचा कुठला आहे? या श्रेणीतली पुढचं खातं म्हणजे समरसता आहे. मी मगाशी म्हटलं असं ज्ञातींच्या प्रमुखांना
एकत्र करून त्यांच्यातला सद्भाव जागा करणं हे सद्भावचं काम आहे. हं. पण अशा ज्या ज्ञाती आहेत त्या ज्ञातींच्या सामान्य लोक आणि त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दलचा सद्भाव, अन्य ज्ञातींबद्दलचा, आपल्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणासाठी ज्ञातींचा गैरवापर खरं हा विषय मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. आणि त्यामुळे दोन ज्ञातींमध्ये, दोन जातींमध्ये एकमेकांबद्दलचा अविश्वास, एकमेकांबद्दलचा कटुता, अशा पद्धतीच्या भावना समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती रुजलेल्या आहेत. याच्यातून बाहेर काढून आपण समाज म्हणून एकसंध आहोत हा विचार लोकांमध्ये पसरवणं आणि ज्ञातींमधली कटुता कमी करणं, त्यासाठी त्यांना वारंवार एकत्र करणं, त्यांचे काहीतरी कार्यक्रम करणं, हे सगळं काम या समरसता गतिविधीच्या माध्यमातून चालतं. एक छोटंसं आहे की समरसता आणि समता याच्यामध्ये काय फरक सांगता येईल? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. कारण बरेच वेळेला समाजामध्ये संघाबद्दलची टीका करताना असं म्हटलं जातं की संघ हा समतेचं काही बोलत नाही, समरसतेबद्दल बोलतो. एक छोटंसं उदाहरण देतो, म्हणजे तुमच्या समता आणि समरसतामधला फरक लक्षात येईल. समता जेव्हा आपण म्हणतो की मी आणि समोरचा माणूस आम्ही समान आहोत असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आम्ही दोन वेगवेगळ्या एंटिटी आहोत असं आपण इनडायरेक्टली मान्य करत असतो. दोघं जण सारखे आहोत म्हणजे काय, दोघं वेगवेगळे आहोत आणि आम्ही दोघं सारखे आहोत असा त्याचा अर्थ घेतला जातो. समरसता म्हणजे काय, तर मी आणि तू आम्ही वेगळे नाहीच आहोत, आम्ही समरस आहोत, एकच आहोत, हा भाव त्यांच्यामध्ये निर्माण करणं म्हणजे समरसता. उदाहरण द्यायचं तर दूध गोड असतं खरे आणि साखरही गोड असते. नुसतं दूध पण गोडच लागतं, प्यायला चांगलंच लागतं. पण त्याच्यामध्ये चमचाभर साखर घातली, ती ढवळली, ती साखर त्या दुधामध्ये विरघळून गेली. आता आपण त्या दुधातली वेगळी साखर तर शोधून काढू शकत नाही, पण आपण जेव्हा ते दूध पितो तेव्हा लक्षात असं येतं की त्या दुधाची गोडी वाढलेली आहे. खरे तर अशा प्रकारे समाजामध्ये साखरेसारखं मिसळून जाणं म्हणजे समरसता. तर हे काम संघाच्या समरसता गतिविधीच्या माध्यमातून म्हणजे आपण करत असतो. थोडक्यात सांगायचं तर सिंपथी आणि एम्पथी म्हणजे सहानुभूती आणि सहानुभूती हा जो फरक आहे तर तोच मला वाटते समता आणि समरसता याच्यामध्ये आहे. बरोबर. त्यामुळे समता हा विचार वाईट नाहीये, पण समरसता हा विचार अधिक चांगला आहे अधिक असं प्रभावी आहे. संघाचं म्हणणं आहे. मला वाटते त्यासाठी सामाजिक समरसता संमेलनही आयोजित केली जात बरोबर. असतात. आणि अशा संमेलनांमध्ये सुद्धा आपल्या ज्ञातींसाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांना पुढे आणणं, त्यांचं काम समाजासमोर ठेवणं, त्यांच्या कामाचं ॲप्रिसिएशन करणं, अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम हे या गतिविधींच्या माध्यमातून होत असतात. आपल्याकडे वेळ लिमिटेड असल्यामुळे आपण थोडक्यात पुढच्या खात्याकडे वळूया. पुढचं खातं आहे ग्रामविकास. अच्छा. आजकाल मोठ्या प्रमाणावर लोक गावातून शहरामध्ये विस्थापित होतात. तरी देखील गावांमध्ये जे लोक राहतात त्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गावाचा विकास करणं आणि भारतीय विचारातून गावाचा विकास करणं, नुसत्या टोलेजंग इमारती बांधल्या किंवा काचेचे शॉपिंग मॉल उभे केले म्हणजे त्या गावाचा विकास झाला असं नाही. तर त्या गावाची जी पद्धती आहे, जीवन जगण्याची पद्धती, त्याच्याशी छेडछाड न करता गावामध्ये काहीतरी विकासाचं काम करणं. आणि गावातले लोक वेगळे आहेत आणि गावाच्या विकासाचं काम करणारे लोक कोणीतरी बाहेरून विकास करतात असं संघाच्या ग्रामविकासात अपेक्षित नाही आहे. तिथल्याच लोकांनी तिथे काम करणं, गावातल्या लोकांच्या सहभागातून गावाचा विकास करणे हे ग्रामविकास या गतिविधीचं काम आहे. म्हणजे मुळामध्ये पहिल्यांदा हे माझं गाव आहे आणि याचा विकास मला करायचा ही भावना रुजवणं हे पहिलं काम असेल त्या बरोबर. ग्रामविकासचं. तर याच्यामध्ये प्रत्यक्ष विकासाचं काम आहेच, पण आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे अशा विकासाचा विचार गावामध्ये आणणं, तो रुजवणं आणि त्याला कार्यकर्ते जोडणं. तरुणांमध्ये एनर्जी असते, आपल्या गावासाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटत असतं, पण त्यांना दिशा मिळत नसते. या ग्रामविकास या खात्याच्या माध्यमातून गावातल्या तरुणांना अशा प्रकारच्या ग्रामविकासाची दिशा ही आपण दाखवत असतो. मला वाटते बंधाऱ्यांचं वगैरे काम या ग्रामविकासाच्या माध्यमातूनच बरोबर. झालेलं आहे. साताराच्या कोरेगाव तालुक्यामध्ये, उत्तर कोरेगावमध्ये 16 ते पळशी या टप्प्यामध्ये आपण ग्रामविकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती बंधाऱ्यांचं पुनरुज्जीवन असा विषय केला. जे पेशवेकालीन बंधारे होते आणि जे बंधारे वर्षानुवर्ष गाळाने भरून गेले होते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता संपली होती. सरकार
त्याच्यानंतर कंपन्यांचा CSR, संघाचा ग्रामविकास खातं आणि गावाचा सहभाग, अशा सगळ्यांच्या सहभागातून या 16शी ते पळशी या टप्प्यामध्ये बंधाऱ्यांच्या पुनरुज्जीवनाचं जे काम 10 वर्षापूर्वी झालं, 10-12 वर्षांपूर्वी, तर त्याचे परिणाम आजही आपण बघतो आहोत. अच्छा. तर गावाने किंवा आपल्या सातारा जिल्ह्यामध्येच वाई तालुक्यामध्ये गडगेवाडी नावाचं जे दुर्गम गाव आहे, त्या ठिकाणी गेल्या 10 वर्षांपासून चालू असलेला ग्रामविकासाचं जो काही काम आपण बघितलं, तर लक्षात येईल की गावाने जर ठरवलं आणि गावाला जर चांगली दिशा मिळाली तर गावामध्ये केवढा आमूलाग्र बदल गावातलेच लोक करू शकतात. तर त्यांना दिशा दाखवण्याचं काम आपण ग्रामविकासच्या ग्रामविकास. माध्यमातून करत असतो. हं. पुढचं खातं आहे गोसेवा. अच्छा. गाईचं, देशी गाईचं खास करून पालनपोषण करणं, देशी गाय ही कसायापर्यंत जाऊ न देणं आणि देशी गाईच्या माध्यमातून आर्थिक विकाससुद्धा आपण करू शकतो, हे सगळं गोपालकांना दाखवण्याचं काम गोसेवा विभाग करतो. म्हणजे त्याचे जे बाय प्रॉडक्ट असतात, गोमूत्र किंवा शेण, तर त्याच्यापासून काही त्यांना स्वयंरोजगार मिळवून देणं. बरोबर. 2 देशी गाईंच्या माध्यमातून 1 एकरच्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने काम शेतकरी कसं करू शकतात, हे प्रयोगासहित किंवा त्याच्या अनुभवासहित गोसेवा विभागाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. बर. देशी गाईच्या गोमूत्रामध्ये असेल, देशी गाईच्या शेणामध्ये असेल, औषधी उपयोग आहेत. देशी गाय भारतीय गायींचे जे वंश आहेत हे भारतीय वातावरणामध्ये राहण्यासाठी तयार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या पालनपोषणावरचा खर्च हा कम्पॅरेटिव्हली कमी आहे आणि त्याच्या प्रत्येक प्रॉडक्टचा उपयोग हा शेतकऱ्याला आहे. त्याच्या माध्यमातून शेतीसाठी सुद्धा अनेक वेगळे प्रयोग हे गोसेवेच्या माध्यमातून आपण करून दाखवतो आणि देशी गाईचं पालन, पोषण, संगोपन आणि संवर्धन हं. याला प्रमोट करण्यासाठी गोसेवा हा विभाग काम करत असतो. हां. पुढचा विभाग. पुढचे 2 महत्त्वाचे विभाग जे आहेत ते आहेत, एक आहे मगाशी ज्याचा उल्लेख मी केला, पर्यावरण संरक्षण. सध्याचा कळीचा मुद्दा आहे. सध्याचा कळीचा मुद्दा, ग्लोबल वॉर्मिंग, वाढतं औद्योगिकरण, प्लास्टिकचा वापर, प्लास्टिकचा अनिर्बंध वापर, या सगळ्यामध्ये पर्यावरणाची जी हानी होती ती हानी थांबवण्यासाठी ताबडतोब काहीतरी करण्याची आवश्यकता, म्हणून पर्यावरण संरक्षण गतिविधीची सुरुवात झाली. पर्यावरणामध्ये अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत. सगळ्याच्या सगळ्या समस्या आपण एका दिवसात ॲड्रेस करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण खास करून 3 विषयांमध्ये पर्यावरण गतिविधीमध्ये काम करतो. 3 P असं आपण म्हणू शकतो त्याला. अच्छा. पेड, प्लास्टिक आणि पाणी. बर. पेड, प्लास्टिक आणि पाणी. जास्तीत जास्त झाडं लावावीत, लावलेल्या झाडांचं संगोपन करावं आणि ठराविक वाढ होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष द्यावं. त्याच्यानंतर ते झाड आपण स्वतः वाढत असतो. जिथे जिथे आपल्याला आवश्यक आहे, जिथे जिथे आपल्याला शक्य आहे, जिथे जिथे मोकळी जागा आहे तिथे भारतीय वृक्ष लावणं, त्यांचं संगोपन करणं आणि लोकांना अशा प्रकारे भारतीय वृक्ष लावण्यासाठी उद्युक्त करणं, हे या पेड या अंतर्गत आपण करत असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी वेगवेगळी जी मंडळ आहेत तरुणांची, यांच्या माध्यमातून किंवा आपल्या संघाचे तरुण व्यावसायिकांच्या शाखा आहेत, या शाखांच्या माध्यमातून डोंगर उतारावर किंवा जिथे अजिबातच काही झाडं नाही, मोकळा माळ आहे, अशा ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करतो. काही चांगल्या संस्था आहेत, जसं पूर्वी, आत्ता मला माहीत नाही, पण पूर्वी अंगापूरमध्ये हरित अंगापूर नावाची चळवळ त्यांनी सुरू केली होती. मोठे झाडं, 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त आयुष्य असलेली झाडं आणणं, देशी झाडं, त्यांचं संगोपन करणं, त्यांचं लागवड करणं आणि ही लागवड समाजात ज्यांचं चांगलं रेप्युटेशन आहे अशा संस्थेला बोलवून त्यांच्या हस्ते ते लागवड करणं, अशीच काही चांगली कामं या अन्य समाजातल्या संस्था, संघटना करत असतात. त्यांच्याबरोबर संघाचा पर्यावरण विभाग हा एकत्र येतो आणि पेड या विषयामध्ये तो काम करतो. दुसरं म्हटलं पर्यावरण विभागातलाच विषय, पर्यावरण संरक्षणमधला, तो म्हणजे प्लास्टिक. सिंगल यूज प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणं आणि सिंगल यूज प्लास्टिक निसर्गामध्येच येऊ नये, त्याचं रिसायकलिंग थांबवावं, याच्यासाठी आपण या विभागातून काम करत असतो.
किंवा आजकाल जे इलेक्ट्रॉनिक सगळे गॅजेट्स असतात तर ते ई वेस्ट मोठ्या प्रमाणावरती नवीन नवीन गॅजेट्स येतात, त्यांचं लाईफही कमी असतं आणि ते वापर संपला की ते फेकून दिले जातात. तर त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणं आणि त्याच्यामुळे निसर्गाला हानी पोचू नये हे सुद्धा काम आपण या प्लॅस्टिक च्या अंतर्गत करत असतो. आणि तिसरा विषय आहे पाणी. जीवन आहे असं म्हणतो पाणी आपण हे पाण्याला. जीवन आहे. आणि असंही म्हटलं जातं की ह्याच्या पुढची जी युद्ध होतील ही मुख्यतः पाणी या विषयावरून होतील. खरंय. तर त्याच्यामुळे वाढती लोकसंख्या आणि घटतं पाण्याचे रिसोर्सेस हे बघता पाण्याचं जलसंधारण करणं, पाणी वाचवणं आणि जास्तीत जास्त पाण्याचे सोर्सेस किंवा रिसोर्सेस निर्माण करणं. मी मगाशी जो उल्लेख केला की जे पूर्वीचे रिसोर्सेस होते त्यांचं पुनरुज्जीवन करणं, अशा प्रकारचं सुद्धा काम या खात्याच्या माध्यमातून पाणी या विषयामध्ये चालत असतं. तर पर्यावरण संरक्षण या खात्यामध्ये आपण पर्यावरणाचं संरक्षण करणं. बरं, याच्यामध्ये मी मगाशी उल्लेख केला तो पुन्हा एकदा करतो की संघाचं असं अजिबात म्हणणं नाही की आम्हीच सगळं काही चांगलं करू शकतो. समाजामध्ये कदाचित संघ एवढं यांचं नाव झालेलं नसेल, पण आपल्या आपल्या भागामध्ये मनापासून वर्षानुवर्ष काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्था संघटना आहेत की ज्या पर्यावरण विषयामध्ये काम करत असतात. त्यांची ताकद कदाचित कमी असेल, त्यांच्याकडे कदाचित कार्यकर्ते कमी असतील, पण त्यांचा जो ठाम निश्चय आहे पर्यावरणात काहीतरी करण्याचा, पदरमोड करून स्वतःचे पैसे खर्च करून सुद्धा अशा प्रकारचे व्यक्ती आणि संस्था संघटना काम करत असतात. तर या बाबतीत मला एक आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की बेंगलोरमध्ये संघाच्याच कार्यकर्त्यांनी सुरू केलेली एक संस्था आहे. बर. तर त्याचं नाव आहे एस व्यासा. आणि त्यांचा मोटो आहे इफ यू हॅव अ थीम बर वी हॅव अ टीम अँड इफ यू हॅव अ टीम वी हॅव अ थीम. किती छान आहे ना. म्हणजे तुमच्याकडे जर टीम आहे चांगली तर आम्ही तुम्हाला संकल्पना देतो, आपण एकत्र काम करू. आमची संकल्पना, तुमची टीम, त्याच्यावर एकत्र काम करू. किंवा तुमच्याकडे चांगली संकल्पना आहे काम करण्याची पण तुमच्याकडे कार्यकर्त्यांची टीम नाही आहे, तर संघाच्या कार्यकर्त्यांची टीम आणि तुमची संकल्पना अशा माध्यमातून आपण एकत्र काम करू. किती उत्तम अतिशय उत्तम विचार आहे. तर संघाच्या पर्यावरण गतिविधीमध्ये सुद्धा आपण विविध संस्था संघटनांना एकत्र करून त्या कार्यक्रमाचं नाव, त्या उपक्रमाचं नाव, त्या संघटनेचं लावू आपण. संघाला नावाची काय आवश्यकता नाही आहे, पण त्या संस्था संघटनांच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संरक्षणाचं काम हे या खात्याच्या माध्यमातून आपण करत असतो. आणि गतिविधी श्रेणीतलं शेवटचं खातं, शेवटचं लास्ट बट नॉट द लिस्ट जसं म्हणतात, तर ते खातं म्हणजे कुटुंब प्रबोधन. सध्या कुटुंब प्रबोधन ही अक्षरशः म्हणजे ऐरणीवर आलेला प्रश्न आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण अनेक कारणांमुळं कुटुंब व्यवस्था काहीशी धोक्यात आली आहे असं आपण उदाहरणं बाजूला खूप बघत असतो. तर त्या दृष्टीनं कुटुंब प्रबोधन गतिविधी काय काय काम करते? आपण बघितलं असेल तर गेल्या 25-30 वर्षामध्ये जसं डेव्हलपमेंट झाली तसं खूप मोठ्या प्रमाणावर छोट्या शहरांमधून किंवा खेड्यांमधून शहराकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला आणि पूर्वी जी एकत्र कुटुंब पद्धती होती ती कमी होऊन मायक्रो फॅमिली, विभक्तीकरण झालं. नवरा बायको आणि एकच मूल अशा प्रकारे छोट्या फॅमिलीज आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणावर वाढल्या आणि त्याच्यामुळे नवरा बायको दोघंही काम करतात, दीर्घकाळ घराच्या बाहेर दोघंजण आहेत. ते मूल लहानपणी एकतर कुठेतरी शाळेत तरी जात आहे, नाहीतर ते कुठल्या तरी पाळणाघरामध्ये जात आहे आणि रात्री उशिरा आल्यानंतर त्यांच्यात संवादही राहत नाही. टी व्ही समोर बसून जेवणं आणि आपला दिवस संपवणं अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे लक्षात असं आलं की कुटुंबाचं प्रबोधन करण्याशिवाय गत्यंतर नाही आणि त्याच्यामुळे कुटुंबाचं प्रबोधन करून पुन्हा एकदा भारतीय कुटुंब पद्धती आणि त्याचे जे संस्कार आहेत हे कुटुंबांवर करण्यासाठी या खात्याची सुरुवात झाली. आणि कुटुंब व्यवस्था हा भारतीय समाजाचा, संस्कृतीचा पाया आहे असं आपण म्हणतो. आणि तो पाया भक्कम असेल तर पुढचं व्यक्तिनिर्माण, समाजनिर्माण, राष्ट्रनिर्माण ह्या पातळ्या होत जाणार आहेत. खरं आहे. अमेरिकेमध्ये स्पेलिंग बी ज्या स्पर्धा होतात की मुलं येतात आणि त्यांना एक शब्द दिला जातो, त्या शब्दाचा सोर्स काय आहे, त्याची भाषा कुठली आहे, असे काही प्रश्न ती मुलं विचारतात आणि मग त्या मोठ्या शब्दाचं स्पेलिंग करून ते सांगत असतात. तर गेली कित्येक वर्ष असं लक्षात आलं की ही स्पर्धा जिंकणारी बहुसंख्य मुलं
ही आशियाई वंशाची, विशेषतः भारतीय, चिनी आणि जपानी बर. ओरिजिनची मुलं आहेत. तर त्याच्यावर त्यांनी संशोधन केलं की हीच मुलं या स्पर्धा का जिंकतात, किंवा शालेय ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याच प्रकारची, याच फॅमिलीतली मुलं पहिली का असतात, त्यांचं शालेय करिअर एवढं ब्राईट का असतं. तर त्यांच्या असं लक्षात आलं की ही आशियाई वंशातली, विशेष करून भारतीय, चिनी आणि जपानी कुटुंबातली मुलं हे जरी अमेरिकेत राहत असले तरी आजही भारतीय कुटुंब पद्धतीच्या काही ना काही भागामध्ये ते वावरत असतात. बर. एकत्र कुटुंबात राहिल्यामुळे त्यांच्यावरती होणारे संस्कार, एकत्र कुटुंबात राहण्यामुळे ॲडजस्टमेंट करायला लागणारी सवय किंवा जी गरज पडते, त्यामुळे मुलं ही सामाजिक होतात, एककली राहत नाहीत, त्यांचं एकाग्रता वाढते आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे ती मुलं अभ्यासामध्ये हुशार होतात. म्हणजे जी एक ऊब मिळते किंवा उबदारपणा असतो कुटुंबातला, तो त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असतो. बरोबर. फक्त झालंय असं की वाढत्या शहरीकरणामुळे हळूहळू ही कुटुंब व्यवस्था आपली थोडीशी डळमळीत झालेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कुटुंबावरच संस्कार होण्याची गरज आहे. मुलावरच संस्कार कधी होतील, जेव्हा त्या कुटुंबावरती कुटुंबाचे संस्कार असतील. तर त्याच्यामुळे कुटुंब प्रबोधनाच्या गतिविधीची सुरुवात झाली. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण पुन्हा एकदा कुटुंब प्रबोधनाकडे वळू शकतो. उदाहरणं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आई वडील कामावरून उशिरा येतात, आई परत घरी आल्यानंतर स्वयंपाक, अमुक तमुक गोष्टी असतात, वडिलांची त्यांची कामं चालू असतात, मुलाचा अभ्यास चालू असतो आणि जेवायला एकत्र बसतात. पण जेवायला एकत्र कुठे बसतात, तर हॉलमध्ये टी व्हीच्या समोर बसतात. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल, प्रत्येकाच्या हातामध्ये आपला आपला मोबाईल असतो. तर या आपण गतिविधीच्या अंतर्गत असं सुचवतो की दिवसभर आपल्या कामासाठी आपण बाहेर असू, वेगवेगळे असू, रात्रीचं जेवण कुटुंबाने एकत्र येऊन करावं. टी व्ही बंद ठेवावा, मोबाईलचा स्क्रीन बाजूला ठेवावा आणि दिवसभरामध्ये आपण काय केलं त्याच्या गप्पा मारत एकत्र आपण जर जेवलो तर त्याच्यातून कुटुंबामधले बॉन्ड वाढवायला मदत होते. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या माध्यमातून कुटुंबाचं प्रबोधन करणं, कुटुंबाचे जे सण समारंभ आहेत, जरी भावंड ही नोकरी व्यवसाय निमित्ताने वेगवेगळी राहत आहेत, पण कुटुंबातल्या काही विशेष प्रसंगी त्यांनी एकत्र यावं, त्यांच्या सगळ्या फॅमिलीनी एकत्र यावं आणि एकत्र कुटुंबाचा आनंद त्यांनी घ्यावा, अशा पद्धतीचे आपण त्याच्यामध्ये करत असतो. मुलांनी आणि पालकांनी सुद्धा आठवड्यातला काही काळ, आठवड्यातला काही तास हे नो स्क्रीन टाईम म्हणून आपण देऊ शकतो का, याच्यावर पण आपण काम करतो. आणि थोडक्यात कुटुंबाला पुन्हा एकदा कुटुंब व्यवस्थेकडे नेणं आणि त्याच्यातून समाजामध्ये त्यांचं प्रबोधन करणं, हे काम कुटुंब प्रबोधन गतिविधीच्या मार्फत होत असतं. तर अशा प्रकारे धर्मजागरण, धर्माचार्य, संत संपर्क, सद्भाव, समरसता, ग्रामविकास, गोसेवा, पर्यावरण संरक्षण आणि कुटुंब प्रबोधन अशी 8 खाती ही गतिविधी श्रेणीच्या अंतर्गत येतात. आता या आपण 3 श्रेणी आणि त्याचे इतके सारे विभाग बघितले. या प्रत्येक विभागामध्ये काम करणारा असतो तो संघाचा कार्यकर्ताच असतो, स्वयंसेवकच असतो. तर एखादा कार्यकर्ता एखाद्या श्रेणीमध्ये काम करत असेल तर कायम त्या श्रेणीत काम करतो की तो वेगळंही काम करू शकतो? संघाच्या कार्यकर्त्याची जडणघडण अशी केलेली असते की त्याला जे काम देऊ, जरी तो त्या क्षेत्रातला नसला तरी त्याला दिलेलं काम, त्याची व्यवस्थित माहिती करून घेणं आणि त्या खात्यात जास्तीत जास्त चांगलं काम करणं, असं प्रशिक्षणच त्याला, संघाच्या कार्यकर्त्याला, संघाच्या शाखांवरती आणि वेगवेगळ्या कामामधून मिळालेलं असतं. त्याच्यामुळे नियुक्ती करत असताना अनेकदा कार्यकर्त्याची आवड निवड, कार्यकर्त्याचं शिक्षण, कार्यकर्त्याचा स्वभाव असं सगळं बघून तो बेस्ट काय करू शकेल त्या खात्याचं किंवा त्या श्रेणीचं काम त्याला दिलेलं असतं. पण साधारणपणे 3 वर्ष त्या खात्यात त्याने काम केल्यानंतर त्याच्यामार्फत अन्य कुठल्या तरी अन्य खात्याला चांगला कार्यकर्ता मिळण्यासाठी त्याला वेगळ्या खात्याचं सुद्धा काम दिलं जाऊ शकतं. म्हणजे त्याच्या श्रेणीतलाच अन्य खातं किंवा त्याची श्रेणीसुद्धा बदलली जाते. उदाहरणार्थ, एखादा बौद्धिक प्रमुख आहे आणि त्याने 3-4 वर्ष जिल्ह्याचा बौद्धिक प्रमुख म्हणून खूप चांगलं काम केलं, पण आता गरज म्हणून त्याला उदाहरणार्थ जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून वेगळ्या श्रेणीतल्या वेगळ्या खात्याचं कामसुद्धा दिलं जातं. त्या निमित्ताने 2 गोष्टी होतात की कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या खात्यामध्ये काम करण्याची सवय लागते,
वेगवेगळ्या खात्यांची त्यालासुद्धा चांगली माहिती होते. म्हणजे त्यांचंही कौशल्य विकसन या माध्यमातून होत असतं. बरोबर. म्हणजे खात्याचं काम तर वाढलंच आहे, संघाचं काम वाढलं आणि कार्यकर्त्याची सुद्धा जडणघडण झाली. अशा वेगवेगळ्या गोष्टी या एका बदलीमुळे होत असतात. म्हणजे परिपूर्ण व्यक्तिनिर्माणाच्या दृष्टीनंच हे एक पाऊल असेल की यांच्या ज्या बदल्या होत असतात ते. तो जो कार्यकर्ता आहे प्रत्येक वेळेला त्याच्या खात्यातलं त्याला सगळं माहिती आहे म्हणून त्याला ते काम दिलेलं आहे असं नाही, तर काही वेळेला त्याला त्याचं काम माहिती व्हावं म्हणून देखील त्याला अशा प्रकारची खाती बदलून दिली जातात. त्यांचे स्तरसुद्धा बदलतात. जो कार्यकर्ता अनेक वर्ष तालुका स्तरावर काम करतोय, आता त्याच्याकडे चांगले काही स्किल्स डेव्हलप झालेले आहेत, तर त्याच्या स्किलचा उपयोग जिल्ह्याला व्हावा म्हणून त्याला तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर पण दिलं जातं. जिल्हा स्तरावरचा कार्यकर्ता पुढच्या काळामध्ये विभाग स्तरात सुद्धा काम करतो. तर खातंही बदलू शकतं, त्याची श्रेणी सुद्धा बदलू शकते आणि त्याचा स्तर सुद्धा बदलू शकतो. मला वाटतंय संघटन, जागरण आणि गतिविधी या 3 श्रेणी आणि त्याचे विविध विभाग याविषयी श्रोत्यांना खूप उत्तम प्रकारे माहिती मिळालेली आहे. म्हणजे प्रत्येक विभाग काय नक्की करतो हेही आज समजून घेतलेलं आहे आपण. मात्र ह्या एकूणच विषयाचा विस्तार पाहता पुढच्या भागामध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत. आजच्या भागात इथंच थांबूयात. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा जिल्ह्याचे सहकार्यवाह श्रीयुत संदीप तथा आशुतोष आठले यांची सौ वैदेही कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोते हो, पुन्हा भेटूयात मुलाखतीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोते हो, ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा जिल्ह्याचे सहकार्यवाह श्रीयुत संदीप तथा आशुतोष आठले यांची सौ वैदेही कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. आणि श्रोते हो, यामध्ये आपण जाणून घेणार आहात संघकार्य पद्धतीतील विविध आयामांविषयी. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, सत्संग या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत सातारा जिल्हा सहकार्यवाह आशुतोष तथा संदीपजी आठले. संदीपजी नमस्कार. या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. आपण संघाच्या या 3 श्रेणी संघटन, जागरण आणि गतिविधी आणि त्याचे विविध विभाग याविषयी गेल्या भागांमध्ये जाणून घेतलं. आज ही चर्चा आपण पुढे चालू ठेवणार आहोत. तर आपण 3 श्रेणी सांगितल्यात, त्याचे विविध विभाग सांगितलेत. मात्र या श्रेणींमध्ये कुठली महत्त्वाची असं आहे का 3ही समान महत्त्वाच्या आहेत? संघाच्या कामामध्ये कुठलंच काम कमी महत्त्वाचं आणि कुठलं काम अधिक महत्त्वाचं असं नाही आहे. सगळी खाती ही अतिशय विचारपूर्वक आणि ज्याचं दीर्घकाळ त्याच्यावरती विचार मंथन करून निर्माण केलेली खाती आहेत. तर त्याच्यामुळे संघटन श्रेणीचं काम वेगळं आहे, जागरण श्रेणीच्या कामाचं स्वरूप वेगळं आहे, गतिविधीच्या कामाचं स्वरूप वेगळं आहे. त्याचं फक्त स्वरूप वेगळं आहे, पण हे खातं किंवा ही श्रेणी अधिक महत्त्वाची आणि ते खातं किंवा ती श्रेणी कमी महत्त्वाची असं संघाच्या कामात नाही आहे. संघाच्या कामातली सर्व खाती ही सारख्याच महत्त्वाची आहेत. स्वरूपामध्ये फरक आहे, महत्त्वामध्ये कमी किंवा जास्त असं काही त्याच्यामध्ये नाही आहे. आता या 3 श्रेणी, त्याचे हे इतके विभाग आपण सांगितलेत तसे, आणि यामध्ये कार्य करणारे आहेत ते आपले स्वयंसेवक आहेत. तर यांना विशेष काही प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आहे का? कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहिती असतेच असं नाही. मात्र समाजापुढे जायचं तर काही इनपुट्स त्या व्यक्तीलाही देणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने काही प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग द्यायची व्यवस्था आहे का? खूप चांगला प्रश्न विचारला आहे.
एक उदाहरण देतो. मगाशी आपण 3 खात्याची चर्चा, तुम्ही 3 श्रेणींची चर्चा केली. त्यापैकी संगणक श्रेणीतलं एक खातं आहे व्यवस्था विभाग. हां. आणि तुम्हाला पहिल्या भागामध्ये मी जे सांगितलं की व्यवस्था विभागाचं काम काय आहे, तर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या, बैठकांच्या, प्रशिक्षण वर्गांच्या व्यवस्था करणं नोंदी आणि ठेवणं. नोंदी ठेवणं आणि या सगळ्याचा आर्थिक विषय, स्वयंसेवकांनी केलेलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेलं समर्पण आणि त्याचा वर्षभर जो काही खर्च आहे त्या सगळ्याच्या नोंदी किंवा हिशोब ठेवणं, हे त्या खात्याचं काम. संघाच्या एका अखिल भारतीय कार्यकर्त्यांची अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख म्हणून निवड झाली. हं. आणि त्यांचा आणि वाणिज्य किंवा कॉमर्स या विभागाचा काही संबंध नाही. बरं. पण त्यांना जेव्हा अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख केलं गेलं त्यावेळेला त्यांनी त्याच्यामध्ये आल्यानंतर, त्या खात्यात आल्यानंतर त्यांनी त्या खात्याचा इतका जबरदस्त अभ्यास केला की संघाच्या कामाचं हिशोबाचं ऑडिट होत असतं. तर त्या ऑडिटरनी असा शेरा दिला, हे काम इतक्या सुंदर केलं की ह्याच्यात मला काही फार जास्त करण्याची आवश्यकता नाही. तर त्यांनी विचारलं की तुमचे या सगळ्या विषयाचे प्रमुख कोण आहेत, ते CA आहेत का? तर एखादा CA ज्या पद्धतीने या सगळ्या हिशोब ठेवेल, व्यवस्था करेल, अशा पद्धतीचा हिशोब ठेवण्याचं काम अखिल भारतीय व्यवस्था प्रमुखांनी ते केलं होतं, ज्यांचा कॉमर्स या विषयाशी काही संबंध नव्हता. त्यामुळे संघाच्या कामाची सिस्टीम अशी आहे की एकदा जो विषय आपल्या अंगावर आला किंवा आपल्याला ज्याची जबाबदारी दिली त्याची जास्तीत जास्त माहिती जमा करणं आणि त्या विषयात आपलं सर्वस्व झोकून देणं. तर त्यामुळे चर्चा केल्याप्रमाणे संगणक श्रेणीतल्या कार्यकर्त्याला उद्या समजा गतिविधी श्रेणीतल्या एखाद्या खात्याचा प्रमुख म्हणून काम दिलं, तर नियुक्ती झाल्यानंतर लगेच प्रांतस्तरावरती त्या त्या खात्यांचे अभ्यासवर्ग होत असतात. बरं. हे अभ्यासवर्ग निवासी असतात आणि त्या अभ्यासवर्गांमध्ये या खात्याची पूर्ण माहिती त्यांना देणं, त्या संदर्भातलं चर्चा असेल त्या संदर्भातले काही इनपुट्स देणं, असं सगळं असतं. या व्यतिरिक्त वर्षातून ठराविक काळाने त्यांच्या बैठका होत असतात. त्या बैठकांमध्ये त्या त्या खात्याचं आत्तापर्यंत झालेलं काम, त्या त्या खात्याचं वर्षाचं नियोजन, नियोजनाच्या अगेन्स्ट आज आपण कुठे आहोत, अशा प्रकारची नियमितपणे चर्चा होत असते. आणि एक स्तर वरचा कार्यकर्ता त्याचं नियमितपणे प्रवासही होत असतो. म्हणजे मी जर तालुक्याचा उदाहरणार्थ समरसता गतिविधीचा प्रमुख आहे, तर जिल्ह्याचा समरसता गतिविधीचा प्रमुख माझ्याकडे प्रवास करत असतो. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा प्रकारच्या बैठका होत असतात, त्याचे अभ्यासवर्ग होत असतात आणि या माध्यमातून हळूहळू त्या खात्याची आपल्याला माहिती होत जाते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकदा नियुक्त झाल्यानंतर साधारणपणे 3 वर्ष त्या कार्यकर्त्याकडे ते खातं असतं. त्याच्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी आणि या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी त्या खात्यामधल्या आपल्या कामाची माहितीही तो कार्यकर्ता वाढवत नेतो आणि अशा पद्धतीने तो काम करत असतो. त्याच्यामुळे याच्या ट्रेनिंगची व्यवस्था असते. ट्रेनिंग प्रांत स्तरावरती पण होतं, जिल्हा स्तरावर सुद्धा होतं, नियमित बैठकासुद्धा होतात आणि एकत्रित प्रवासातून कार्यकर्त्याकडून, वरच्या स्तरावरच्या कार्यकर्त्याकडून त्या त्या कार्यकर्त्याचं प्रबोधन होत असल्यामुळे तो त्याचं या विषयातलं ज्ञान वाढवत जातो. हे विशेष ट्रेनिंग झालं त्या त्या विभागातलं. संघ शिक्षा वर्ग असतात त्याच्यामध्ये ह्याबद्दलचं काही प्रशिक्षण दिलं जातं का ते निरीक्षणात नाही येत जातं? संघ शिक्षा वर्गामध्ये खात्यांचं ट्रेनिंग दिलं जात नाही. संघ शिक्षा वर्गातलं ट्रेनिंग हे कार्यकर्ता म्हणून समग्र त्याची जडणघडण करत असतं. म्हणजे त्याचा जो दिनक्रम आहे संघ शिक्षा वर्गातला, तो पहाटे 4:45ला सुरू होतो आणि रात्री 10:30ला तो संपतो. या काळामध्ये त्याचे शारीरिक या गोष्टीतला त्याचं स्किल वाढवलं जातं, बौद्धिक या विषयातलं त्याचं स्किल वाढवलं जातं. तो जे काही वेगवेगळे बौद्धिक वर्ग ऐकतो, काही चर्चासत्र होत असतात, काही गटचर्चा होत असतात, त्याच्यातून वेगवेगळ्या खात्यांमधलं त्याचं ज्ञान वाढतं. पण त्या संघ शिक्षा वर्गांमध्ये या खात्यांचं वेगळं काही ट्रेनिंग त्याच्यामध्ये होत नाही. पण नंतर एखाद्या श्रेणीमध्ये किंवा एखाद्या खात्यात काम करायचं झालं तर जी जबाबदारी त्याला सोपवली जाईल ती पेलण्यासाठी सक्षम त्याला बनवलं जातं. नक्कीच. तर त्याच्यामुळे जरी त्याच्याकडे खातं कुठलंही असलं तरी तो जसे पुढचे संघ शिक्षा वर्ग करत जातो, म्हणजे कार्यकर्ता विकास वर्ग, संघ शिक्षा वर्ग 1, संघ शिक्षा वर्ग 2 असे जे पुढचे वर्ग आहेत, असा प्रत्येक वर्ग करताना
कार्यकर्ता म्हणून त्याचं ज्ञान आणि त्याचं एकूण नॉलेज हे सगळं वाढत असतं. तर त्या अर्थाने तो कुठल्याही खात्याचं काम करत असला तरी अशा प्रकारचे संघ शिक्षा वर्ग त्याने करणं हे त्याच्यासाठी फायदेशीर असतं. त्यातला जो कार्यकर्ता विकास वर्ग आपण म्हटलं, ज्याला पूर्वी प्रथम वर्ष म्हणायचं, तो 15 दिवसांचा असतो. त्याच्यानंतर संघ शिक्षा वर्ग 1 हा 21 दिवसांचा असतो आणि संघ शिक्षा वर्ग 2 हा 25 दिवसाचा संपूर्ण भारतातल्या कार्यकर्त्यांचा नागपूरला होत असतो. तर त्याच्यातून कार्यकर्त्याचं जडणघडण होत असतं. आणि शिक्षण ही तशी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. आणि त्यामुळं मला वाटतं हे कार्यकर्ते एका विभागातून दुसरीकडे जाताना जे शिक्षण त्यांच्या गाठीशी आहे ते पुढच्या म्हणजे त्यांची जबाबदारी घेणाऱ्या पुढच्याकडे सुद्धा सोपवत असतील. म्हणजे ते बॅटन पास ऑन करतात त्या पद्धतीतही हे काम होत असेल ना. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. संघ शिक्षा वर्ग बघितलेले जे तरुण कार्यकर्ते आहेत की ज्यांचं संघ आयु संघात आल्यापासूनचं त्यांचं आत्तापर्यंतचं एक्सपिरियन्स हा 2-3 वर्षाचा आहे, 1 वर्षाचा आहे. तर असे कार्यकर्ते संघ शिक्षा वर्गाला जाऊन आल्यानंतर आवर्जून सांगतात की हजारो रुपये खर्च करून कॉर्पोरेट पद्धतीचं डेव्हलपमेंट स्किल्स जे आहेत, स्किल डेव्हलपमेंटचं काम किंवा स्किल डेव्हलपमेंटचे वेगवेगळे अशा प्रकारचे सेमिनार्स, त्याच्यात आम्हाला जेवढ्या गोष्टी मिळत नाहीत त्या आम्हाला या 15 दिवसाच्या वर्गातून मिळत असतात. तर त्याच्यामुळे कार्यकर्ता घडण्याची जी प्रक्रिया आहे ही एवढी मोठी आहे की मुद्दाम पैसे देऊन अशा प्रकारचं कॉर्पोरेट ट्रेनिंगसुद्धा जिथे मिळणार नाही ते ट्रेनिंग आपल्याला या वर्गांमध्ये मिळत असतं. आज आपण आता संघ शताब्दी वर्ष साजरं करतो आहोत यावर्षी. 1925 पासून आज आता 2025 साली. तर या 3 श्रेणी, त्याचे इतके विभाग आणि हे काम तर निरंतर चाललेलंच आहे. म्हणजे कुठल्याही प्रसिद्धीविना हे काम चालू आहे. पण शताब्दी वर्षाच्या निमित्तानं यापैकी कुठल्या खात्याच्या कामावर विशेष जोर असणार आहे? शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघाचे पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी आपल्याला पंचपरिवर्तनाचे मुद्दे दिलेले आहेत. म्हणजेच 5 गोष्टींवरती संघ या वर्षामध्ये काम करणार असं आपण म्हटलेलं आहे. हे 5ही मुद्दे जे आहेत हे जर आपण बघितलेत तर समाजात वावरणारी व्यक्ती कुठल्याही विचारसरणीची असो, सोशिओ इकॉनॉमिकली कुठल्याही क्लासमधली असो, तर त्याला लागू पडतील असेच 5 मुद्दे आहेत. या 5 मुद्द्यांपैकी 3 मुद्दे म्हणजे मगाशी आपण जे गतिविधींची माहिती घेतली त्या गतिविधीतले 3 मुद्दे आहेत आणि अन्य 2 मुद्दे असे 5 पंचपरिवर्तनाचे मुद्दे आहेत. त्यातला एक आहे समरसता, दुसरा आहे कुटुंब प्रबोधन, तिसरा आहे पर्यावरण संरक्षण, चौथा मुद्दा स्वबोध आणि 5वा मुद्दा नागरी शिष्टाचार. अशा 5 मुद्द्यांवरती समाजाचं प्रबोधन या संघ शताब्दीच्या निमित्ताने आपण करणार आहोत. समरसतेबद्दल आपण बोललो की समाजामध्ये आजही लोकांच्या डोक्यातली जात नाही आणि त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करताना पटकन त्याच्या जातीवरचाच उल्लेख करणं, जातीवाचक अनादर व्यक्त करणारे शब्द वापरणं, अशा गोष्टी सहजपणे घडत असतात. समाजामध्ये वावरताना आपण संघाचा जो विचार आहे की तू मैं एक रक्त, आपण दोघं एकच आहोत, समरस आहोत. तर जातीवरून कुणाला हिणवणं, जातीवाचक शिव्या देणं या गोष्टी होऊ नयेत, आपल्या मनामध्येच जात राहू नये याच्यासाठी प्रत्येकाने काम करावं. विशेषतः संघ संयोजकांनी तर आवर्जून या खात्यामध्ये किंवा या विषयामध्ये वर्षभर काम करावं असं संघाने सुचवलेलं आहे. म्हणजे दुसऱ्याचा आदर करणं ही मनात भावना जागृत करणं. बरोबर, समरसतेची भावना मनात जागवणं. दुसरा जो विषय आपण म्हटलं की कुटुंब प्रबोधन. कुटुंबाच्या प्रबोधनाची गरज कधी नव्हे तो सगळ्यात जास्त आत्ता आपल्याला आहे. सेवावस्थेत राहणारं कुटुंब असेल किंवा 3 मजली स्वतःची बिल्डिंग बांधून राहणारं कुटुंब असेल, आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेलं कमकुवत गटातलं असेल, प्रत्येक कुटुंबाला आज कुटुंब प्रबोधन या विषयाची गरज आहे. काही ना काही समस्या, प्रश्न भेडसावत आहेत. खरं आहे. आपण जर बघितलं तर घरामध्ये माणूस आहे पण माणसाची एकमेकांशी चर्चाच होत नाही आहे. विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक आहेत
घरामध्ये माणसं असून सुद्धा ते एकलकोंडे असल्यासारखे त्यांना वाटतं. कारण प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये आपल्या आपल्या विश्वात एवढा रमला आहे की कुटुंबासाठी वेळ द्यायला त्याला वेळ नाही. जे सगळ्यांची तोंड वेगळ्या वेगळ्या दिशांना असं खरंय. म्हणतात तसं चित्र आज दिसतंय आपल्याला बाहेर. मध्यंतरी एक कार्टून बघितलं होतं. एक उत्सव किंवा सण असल्यासारखं वातावरण आहे. घरामध्ये भरपूर लोक आहेत आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहे. आणि त्यातला एक जण असं म्हणतोय, अरे अरे सॉरी मला आत्ता काही जमणार नाही, मी आमच्या एका फॅमिली फंक्शनला आलो आहे. हं. तर त्याचं फॅमिली फंक्शन म्हणजे काय, सगळेजण एकाच ठिकाणी बसलेत आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहे. ही आजच्या समाजाची अवस्था आहे. तर त्याला त्याच्यातून बाहेर काढून समाज म्हणून त्याला एकत्र आणणं आणि त्या सामाजिक प्रबोधनातून, कुटुंब प्रबोधनातून एक समरस हिंदू समाज निर्माण करणं, हे पंचपरिवर्तनाचा दुसरा मुद्दा आहे. त्यातला तिसरा मुद्दा आहे पर्यावरणाचा, आजचा ज्वलंत प्रश्न ज्याच्यावर तोही आपण आता बोललो बोललो सुद्धा. होतो. पर्यावरणाच्या ऱ्हास थांबवण्यासाठी प्रत्येकाने काही ना काही आपलं योगदान देणं ही आजची गरज आहे. मग मी सार्वजनिक ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर करणार नाही. मी जेव्हा बाहेर खरेदीसाठी जाईन त्यावेळेला प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी प्लॅस्टिकची पिशवी घेणार नाही. मी कापडी पिशवी बरोबर घेऊन जाईन आणि जी काही वस्तू मिळेल ती कापडी पिशवीतच टाकेन, प्लॅस्टिकला नाही म्हणेन. नो टू प्लॅस्टिक. आपण यावर्षी पर्यावरणपूर्वक गणेशोत्सवसुद्धा साजरा केला की गणेशोत्सवातली जी आरास आहे ही थर्मोकोल, प्लॅस्टिक या गोष्टी वगळून पर्यावरणाला पूरक अशा प्रकारची आरास करेन असं आपण आवाहन केलं आणि त्यालासुद्धा समाजाने चांगला प्रतिसाद दिला. आणि हा प्रतिसाद काही ठिकाणी दिसतोय अलीकडे. म्हणजे डिस्पोजेबल ग्लास किंवा ते पेपर कप असतात त्याच्याऐवजी आजकाल स्टीलचे ग्लास, त्याच्यानंतर स्टीलच्या डिश वगैरे वापर वाढलेला आहे. आपल्या काही कुटुंबांमध्ये तरी निश्चितपणानं वाढलेलं आहे. म्हणजे छोटी सुरुवात असेल पण ती मोठा परिणाम आपल्याला नक्कीच दाखवून खरं जाईल. आहे. आम्ही हे जेव्हा संघ म्हणून लोकांना आवाहन करतो त्याला अर्थातच कधीतरी कोणी विचारू शकतं की तुम्ही आम्हाला हे सगळं शिकवताय, तुम्ही काय करताय. तर आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की संघाच्या आपण उल्लेख केला त्याप्रमाणे वेगवेगळ्या बैठका, वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे प्रशिक्षणचे कार्यक्रम होत असतात आणि 25-30 जणांपासून 700-800 जणांपर्यंतच्या संख्येचे कार्यक्रम आपण करत असतो. हे कार्यक्रम निवासी जेव्हा होत असतात त्यावेळेला त्या 2-3 दिवसाच्या त्या कार्यक्रमांमध्ये अनेक वेळा चहा दिला जातो आणि असा चहा देत असताना प्रत्येक वेळेला जर डिस्पोजेबल ग्लास वापरले तर हजारो ग्लास आपण पर्यावरणामध्ये आणत असतो. त्यामुळे 5-6 वर्षापूर्वी संघाने विचार केला की आपण लोकांना सांगण्यापूर्वी आपण स्वतः काहीतरी बदल करावा. आणि मला वाटतं हे खूप आधीपासून आहे. म्हणजे संघाच्या वर्गांपासूनच आपलं ताट, वाटी, भांडं घेऊन बरोबर. जाणं ही तेव्हाची पद्धत आहे. आणि तरीसुद्धा काही वर्ग, काही प्रशिक्षण वर्ग, काही बैठका अशा असतात जिथे आपण ताटवाटी भांडं घेऊन जाऊ शकत नाही. तर संघाने अशा याच्यासाठी 700 ग्लास सातारा जिल्ह्याने विकत आणले आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, निवासी वर्ग असेल तर हेच ग्लास तिथे वापरायचे. आपला चहा पिऊन झाला की आपण तिथे ग्लास धुवून परत जागेवरती नेऊन ठेवायचे. अशा प्रकारच्या गोष्टींमुळे पर्यावरणामध्ये प्लॅस्टिक किंवा रियुजेबल गोष्टी आणणं हे आपण आपल्यापासून थांबवलं आहे आणि आपण मग लोकांनाही आवाहन करतो की तुम्ही सुद्धा तुमचं योगदान या विषयामध्ये आवर्जून द्यावं. म्हणजे स्वतःपासून सुरुवात करून एक आदर्श घालून दिलेला गेलाय. खरं आहे. पंचपरिवर्तनाच्या मुद्द्यातला चौथा मुद्दा स्वबोध. अच्छा. स्वबोध म्हणजे काय, तर आपण कोण आहोत ह्याचा विचार समाजातल्या प्रत्येकाने केला पाहिजे. आपण कोण आहोत, आपली संस्कृती काय आहे, आपले पूर्वज कोण होते, आपली ज्याला हिंदीमध्ये चांगला शब्द आहे धरोहर, आपली परंपरा काय आहे, या सगळ्याचा विचार केला गेला पाहिजे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि आजकाल उच्च शिक्षण उपलब्ध झालेलं आहे, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळतात आणि लोक एक विलासी जीवनशैलीकडे वळलेले आहेत. हे सगळं करत असताना आपण भारतीय म्हणून कोण आहोत, आपली हजारो वर्षांची समृद्ध परंपरा, आपल्या चालीरीती, छोट्या छोट्या चालीरीती आहेत, छोट्या छोट्या परंपरा आहेत आणि त्याचे खूप मोठे
आयाम किंवा त्याचा खूप मोठा समाजावर होणारा इम्पॅक्ट आहे जो आपल्याला माहितीच नाही. आपण पितृपक्षामध्ये जे काही श्राद्ध करतो त्याच्यामध्ये आपण काय करतो तर त्याच्यातला अवडंबर हा विषय बाजूला ठेवा, पण आपल्या लक्षात असं येईल की ज्या आपल्या पूर्वजांमुळे आज आपण आहोत त्यांचं त्यांचं स्मरण करणं हा छोटासा विषय. मग त्याला काही गोष्टी जोडल्या गेल्या, कदाचित आज त्या चुकीच्या वाटत असतील, काही बरोबर वाटत असतील, पण त्याच्या मागची जी भावना आहे आपल्या पूर्वजांच्या, आपल्या पितरांचं स्मरण करणं हा आणि आपल्या मला संस्कृतीचा भाग वाटतं आहे. कृतज्ञता व्यक्त करणं हाही भाव त्याच्या मागचा आहे. खरं आहे. किंवा आपण नागपंचमी साजरी करतो, ती कशासाठी करतो की नाग हा शेतातल्या उंदरांचा म्हणजे उंदीर खाऊन शेतकऱ्याला एक प्रकारे मदत करत असतो, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं म्हणून नागपंचमी आहे. बैल आज जरी ट्रॅक्टरचा वापर वाढला असला तरी सुद्धा आजही कृषी संस्कृतीचा आधार तो बैल आहे. त्याच्याबद्दल एक दिवसाची कृतज्ञता म्हणून आपण ते अशा प्रकारचे सण उत्सव जे आपण साजरे करतो त्याच्यातून आपली संस्कृती, आपली परंपरा ही आपण जागृत ठेवत असतो आणि पुढच्या पिढीला हस्तांतरित करत असतो. आपण कोण आहोत याचा बोध करणं म्हणजे स्वबोध. आणि एक काहीशी प्रवृत्ती अशी झाली आहे की जुनं ते सगळंच टाकाऊ आहे किंवा वाईट आहे असा एक समाजाच्या काही भागामध्ये नॅरेटिव्ह निर्माण केलेला आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा स्वबोध हा खूप मोठा विषय आहे. एक आनंदाची गोष्ट अशी आहे की अनेक ठिकाणी तरुण जे समाजाचा आजचा आधार आहे असे तरुण तरुणी पुन्हा एकदा आपल्या जुन्या संस्कृतीचं जागरण करताना आपल्याला दिसतात. म्हणजे आता आपण जर बघितलं असेल तर अयोध्येमध्ये जी दिवाळी साजरी केली जाते, दिवे लाखो दिवे लावून दरवर्षी मागचा उच्चांक मोडला जातो, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग. तर तरुणांचा सहभाग या गोष्टींमध्ये वाढतो. गरज कशाची आहे की आपण त्यांना तो स्वबोध करून देण्याची गरज आहे. तर समाज हे सगळं चांगलं आहे हे त्यांच्यापुढे मांडणं गरजेचं आहे. तर त्यामुळे समाजातले जाणते लोक म्हणून अशा सगळ्यांची जबाबदारी आहे ज्यांनी स्वतः सहबोध करून घेतला पाहिजे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतर केला पाहिजे. पंचपरिवर्तनातला शेवटचा 5वा मुद्दा आहे नागरी शिष्टाचार. अच्छा, आपण असं म्हणतो की भारत हा 4थी 5वी काहीतरी जागतिक आर्थिक महासत्ता ऑलरेडी झालेला आहे आणि पुढच्या काही वर्षांमध्ये जगातला 4थ्या नंबरचा, पुढच्या काही काळामध्ये जगातला 3ऱ्या नंबरचा आर्थिक सत्ता होईल. समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये किंवा जागतिक स्तरावरच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भारताची घोडदौड चालू आहे आणि सगळं जग भारताकडे भावी महासत्ता म्हणून बघतंय. या भावी महासत्तेचा घटक असलेला नागरिक कसा असला पाहिजे तर आपण जर डेव्हलप्ड कंट्रीज बघितल्या, सुधारित मोठे पाश्चिमात्य देश, तर त्या देशातला नागरिक सार्वजनिक ठिकाणी कसा वागतो, सार्वजनिक ठिकाणी त्याचं बिहेवियर कसं असतं, तो घरातला कचरा बाहेर टाकतो का, बाहेर गेल्यानंतर तो कसं वागतो, बाहेर गेल्यानंतर त्याची शिस्त, तो वाहतुकीचे नियम पाळतो, हे सगळं आपण बघतो. आर्थिक समृद्धीमुळे परदेशी जाणं ट्रिपसाठी हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. तर भारतातलेच लोक परदेशात ट्रिपला जातात, परत आल्यानंतर तिथल्या समृद्धीचं, तिथल्या लोकांचं कौतुक करतात, पण ते ज्या गोष्टींचं कौतुक करतात त्याच्याबरोबर उलट इथे पुन्हा एकदा ते भारतात परत आल्यानंतर वागायला सुरुवात करतात. आणि अगदी भारतात सुद्धा काही ठिकाणी गेल्यानंतर ते अशाच पद्धतीनं वागत असतात. खूप चुकीचं आहे. म्हणजे अलीकडेच मी सोशल मीडियावर नर्मदा परिक्रमेचे काही अनुभव वाचले, तर काही पर्यटक तिथं जाऊन तिथलं जे काही पावित्र्य आहे ते नष्ट करायचा प्रयत्न करत असतात. हे अनुभव वाचले ते खूप वाईट आहे. ऐतिहासिक स्थळी जातात आणि ज्यांनी ते ऐतिहासिक स्थळ बांधलं त्यांनी स्वतःचं नाव तिथे लिहिलेलं नाहीये, पण हे लोक जाऊन त्या ठिकाणी आपली नावं कोरणं अशा गोष्टी करतात. तर या सगळ्या गोष्टींमधून नागरी शिष्टाचार आपला दिसत असतो. त्यामुळे यावर्षी आपण आवाहन असं केलं की जिथे जिथे शक्य आहे समाजात नागरिकशास्त्राचा उपयोग तेवढे मार्क प्रश्नाचे मिळवण्यापुरता नाही आहे, तर नागरिकशास्त्रामध्ये आपण जे नागरिक शिष्टाचार शिकतो ते आपल्यामध्ये अंगीकारण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. म्हणजे मी रात्री रस्त्यात फिरतोय आणि रात्रीचे 11-12 वाजलेत, वाहतूक अत्यंत कमी किंवा नसल्याच जमा आहे, पण समोर लाल सिग्नल लागलेला आहे. जर
सिग्नल लागला आहे आणि मला लाल सिग्नल आहे, तर जरी वाहतूक नसेल तरी सुद्धा मी थांबेन सिग्नल हिरवा होईपर्यंत. हे अपेक्षित हे आहे खरं अपेक्षित म्हटलं आहे. तर. रस्त्यात मध्येच गाडी थांबवून गप्पा मारत बसणं चुकीची गोष्ट आहे. नागरिक रस्त्यात तोंड बाहेर काढून थुंकणं असेल, मोठ्यांदा आरडाओरडा करणं, रात्री अपरात्री समाजामध्ये शांततेचा भंग करणं, ह्या गोष्टी मोबाईलवर सोडून जोर जोरात सार्वजनिक ठिकाणी बोलणं, हॉटेलमध्ये बसलेलं असताना मोबाईलवर ते जे काही आपण बघतोय ऐकतोय ते बाकीचे नाही ऐकणं, अशा अनेक गोष्टी आपण नकळतपणे करत असतो. तर या निमित्ताने सगळ्यांना आवाहन असं आहे की आपण नागरी शिष्टाचाराचं जास्तीत जास्त पालन करावं. आणि हे जे पंचपरिवर्तनाचे 5 मुद्दे आपण सांगितले, समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वबोध आणि नागरी शिष्टाचार, ह्याच्या माध्यमातून संघाचे स्वयंसेवक तर संघ शताब्दी साजरी करण्यासाठी याचा उपयोग करतीलच, पण समाजातल्या लोकांनी सुद्धा जर यातल्या कुठल्या ना कुठल्या मुद्द्याचा वापर केला तर आपण जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने अजून एक पाऊल पुढे टाकलं असं होईल. आणि एका चांगल्या समाजाचे आपण घटक आहोत. तो समाज चांगला होण्यासाठी आपलंसुद्धा काहीतरी खारीचा वाटा आहे, ह्याचं समाधान एक चांगला प्रबुद्ध नागरिक म्हणून आपल्याला मिळेल असं मी समजेन. म्हणजे मला असं वाटतं की हे पंचपरिवर्तनाचे जे मुद्दे आहेत ते व्यक्ती निर्माण, समाज निर्माण आणि राष्ट्र निर्माण ह्या ज्या 3 पायऱ्या आहेत किंवा 3 टप्पे आहेत, तर त्या दृष्टीनं प्रत्येक भारताच्या नागरिकानं आत्मसात करण्यासारखे हे मुद्दे आहेत पंचपरिवर्तनाचे. संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने मी आपल्यामार्फत आणि आपल्या हिंदवी रेडिओच्या मार्फत आपल्या सगळ्या श्रोत्यांना असं आवाहन करतो की संघाच्या कामाचं माहिती आपण घेत आहात. प्रत्यक्ष संघाच्या कामात आपण भाग घ्याल नाही घ्याल हा वेगळा मुद्दा आहे, पण या निमित्ताने जे पंचपरिवर्तनाचे 5 मुद्दे आपण सांगितले त्यातल्या किमान एका मुद्द्याचा जर आपण अंगीकार केला तर देशाचं काय होईल, राज्याचं काय होईल. पण ज्या सातारा शहरामध्ये आपण राहतो, या सातारा शहरामधल्या जडणघडणीमध्ये आपलासुद्धा खारीचा वाटा असल्याचं समाधान आपण घेऊ शकतो. या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना एवढंच आवाहन करेन की 5 पैकी कुठला तरी मुद्दा हा आपल्या कायमस्वरूपी आपल्या आचरणात जर आपण आणू शकलो तर संघाची शताब्दी खऱ्या अर्थाने आपण पण साजरी केली असा त्याचा अर्थ होईल असं मला वाटतं. धन्यवाद. एकूणच मला वाटते संदीपजी या 3 श्रेणी, त्याचे विविध विभाग आणि संघ शताब्दीच्या निमित्तानं संघानं जो पंचपरिवर्तनाचा आग्रह धरलेला आहे त्याविषयी अतिशय विस्तारानं आपण माहिती दिलीत. मला वाटतं श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं या मुलाखतीच्या निमित्तानं मिळालेली आहेत. आपण या ठिकाणी आलात आणि इतका मनमोकळेपणानं संवाद साधलात याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा जिल्ह्याचे सहकार्यवाह श्रीयुत संदीप तथा आशुतोष आठले यांची सौ वैदेही कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.